झाला शेणा कुठे गेला हो त्या आधी आवाज आला मग तो हॅलो मी राणीच्या बागेतून आलोय असं मी पहिलं वाक्य बोललो तर तेवढं मोठ्याने ओरडलं कोणतरी बाग तिथलाच वाटतोय असं प्रचंड हशा मला म्हटलं बोंबलं सगळं आता हे पडणार आहे गंगे चिमणराव ठरवून मी थोडा कॅरिकेचर टाईप केला त्याचा हाय पिच्ड व्हॉइस आहे अरे मोर्या असं वरच्या पटलीत बोलतो काही ऍक्टर्स म्हणतात माझं ते पॅशन आहे मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही तुमच्यासाठी नेमकं काय अभिनय माझ्यासाठी तो सतत न थांबता चाललेला स्वतःचा शोध आहे भूमिका जगतो वगैरे ह्याच्यावर माझा विश्वास नाही कशी जगा मी आता चौकट राजा जगायला लागलो तर मग मला माझं नॉर्मल नेहमीचं लाईफ नाही करता किती वर्ष जॉब केला जॉब तरी नाही खूप नाही 12-14 वर्ष केला एकदा होता वगैरे माझ्या प्रिव्हिलेज लिव्ह त्याला म्हणता येईल ना आपण राजकुमार मेहरा आणि मी त्याने मला बोलवलं होतं वेगळ्याच रोलसाठी तो म्हणे बघत राहिला बराच वेळ म्हणजे का हा काय बघतो सारखा बागडे तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधी जवळ मी गांधी तात्या विंचू पण पटकन मिळाला हो तात्या विंचू मला बॅने सांगितलं अहो म्हटलं मी काय मी व्हिलन कसं वाटेन हो तर वाडेकर मराठी बोलताना असा जरा इंग्लिश ॲक्सेंटनी बोलायचा तर त्याची ती प्रेस कॉन्फरन्स झाली इकडे तर मी लिहिलं होतं प्रेस कॉन्फरन्सबद्दल की ती त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली दुसऱ्या दिवशी पेपरात काहीच आलं नाही कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय इंग्लिश पत्रकारांना वाटला मराठी बोलतोय प्रयोग संपलाय सिॲटलला प्रयोग होता आणि नेहमीसारखे खूप लोक आले आतमध्ये भेटायला वगैरे ते एक ग्रस्त माझ्याकडे सारखे बघत होते असे बराच वेळ आणि अगदीच अनपेक्षितपणे त्यांनी पायाला हात लावला तर मला भयंकर ऑकवर्ड झालं तर म्हटलं अहो प्लीज असं नका करू फक्त आवडलं सांगितलं तर ते मला एकदम असं ब्लंटली म्हणाले हा नमस्कार तुम्हाला नाही केला कोकणातल्या आमच्या वडिलांना केला हॅलो हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द मुक्तमुख शो म्हणजे स्टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये अर्थात आम्ही खूप एक्सायटेड आहोत आज आणि दिसतंय आज आमच्या चेहऱ्यावर आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नाट्यकर्मी साहित्यिक नट असं लिटरली एक अभूतपूर्व विभूती आपल्यासोबत आहेत त्या म्हणजे दिलीप प्रभावळकर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे मला इतकं छान वाटतंय म्हणजे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या रूपांमध्ये इतकं बघितलंय आणि आज अशा पद्धतीने गप्पा मारता येतील म्हणजे आम्हाला एक आम्ही लकी समजतो स्वतःला खूपच जास्त आणि एक रिमाइंडर ते म्हणजे जर तुम्ही बाहेर पडत असाल आणि जर तुम्हाला पावसात ही काळजी वाटत असेल की अंगावर चिखल उडाला तर काय कपड्यांचं काय होणार तर कॉटन किंगने यासाठी आपली सोय केलेली आहे त्यांनी अँटीस्टेन शर्ट्स आणि ट्राउझर कलेक्शन आणलंय तर ते विकत घ्यायचे असतील तर त्यासाठीची लिंक खाली दिलेली आहे आणि तुम्ही दुकानांमध्ये जाऊन सुद्धा हे विकत घेऊ शकता म्हणजे लहानपणापासून आम्ही तुम्हाला टीव्हीवरती पाहिले वेगवेगळे कॅरेक्टर्स करताना पाहिले असं बघून निराश झाले असे दिसतात त्यापेक्षा व्यक्तिरेखित भूमिकेत बरे दिसतात असं नाही ना वाटलं आणि ते असं आपल्याला असं कायम वाटतं ना की कधीतरी यांना भेटायचंय तर तसा तो आज आमच्यासाठीचा पण मोमेंट आहे तर खूप छान वाटतंय आम्हाला स्वागत आहे तुमचं मुक्तमुखमध्ये तुम्हाला आम्ही लहानपणापासून वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलंय मग मी खूप वर्ष थिएटर केलं तुम्ही लिहिता म्हणजे बोक्या सातबंडे असेल वेगवेगळे इतर तुम्ही अजरामर केलेली कॅरेक्टर्स असतील आम्ही आमच्या जनरेशनने तरी तुम्हाला कायम काम करतानाच पाहिलं पण मला खरं तर पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की या सगळ्याची सुरुवात कुठे झाली म्हणजे थिएटर होतं नाटक सुरुवातीला होतं की सिनेमे आले कुठून नेमका हे अभिनयाचा किडा जर त्याला म्हणायचा नाही तो अभिनयाचा किडा आधीपासून असणार माझ्याकडे पण मला एक ते पोषक वातावरण म्हणतात ना ते माझ्या हाऊसिंग कॉलनीमध्ये होतं अच्छा त्यावेळेला ना सहनिवास हा काय प्रकार आहे सोसायटी काय प्रकार आहे ते लोक बघायला यायचे मी खूप लहान होतो त्यावेळेला आमची सोसायटी झाली सोसायटी इतकी जुनी आहे की त्यावेळेला लिफ्ट पण नाही सोसायटीला 6 मजली लिफ्ट नाही माझा पहिला मजला आहे पण गच्ची आहे आमच्या सोसायटीला मी सांगायचा मुद्दा की इतकी ती जुनी आहे लोक सहनिवास आमचं 135 बिराडं फॅमिलीज आणि आमचा गणेशोत्सव सार्वजनिक माझी जे काय पावलं दुडू वगैरे असते रंगभूमीवरची ती तिकडे सुरुवात झाली आणि सिनेमा वगैरे खूप नंतर सिनेमा टी व्ही आलाच नव्हता तेव्हा अच्छा तर हा म्हणजे हे आपण करावं आणि माझ्यातला थोडासा एक विरोधाभास त्याच्या आधी सांगितलेलं परत सांगतो की मी जनरली हे ॲक्टर वगैरे असतात ना ते खूप लहानपणापासून खूप असं एक्स्ट्रॉवर्ट आगाऊ म्हणायला पाहिजे असे म्हणजे काहीतरी खूप असे ना हे असतात ना असे बोलके
असेच म्हणजे त्या बडबडे अमुक तमुक. तसा मी कधीच नव्हतो. म्हणजे मी कायम आणि अजूनही तुला सांगितलं हास्य तुम्ही हसाल, अजूनही मी बुजराच आहे. म्हणजे मला अनोळखी लोकांमध्ये असं एक पटकन मी हे होत नाही, कम्फर्टेबल नसतो. पण त्याच वेळेला आपण वेगळं काहीतरी बनवून लोकांना चकित करावं, हा किडा पहिल्यापासून माझ्या कसं माहीत नाही पण आहे. आईकडनं, वडिलांकडनं आमच्या फॅमिलीमध्ये कोणीही ॲक्टिंगला नाही आहे. बरं मी ॲक्टिंग अपघाताने झालं असं नाही म्हणता येणार, कारण ही हॉबी म्हणून, छंद म्हणून, हौस म्हणून हे पहिल्यापासून होतं. पण तसा मला छंद बऱ्याच गोष्टींचा होता. म्हणजे खेळाची आवड होती, तर ज्याचा मला नंतर उपयोग झाला गुगली लिहायला. सट्टे मी नंतर आपण बोलूच त्याच्यावर. तर त्याचा होता, थोडी आवड होती, चित्रकलेची होती. हिंदी सिनेमातली गाणी मला प्रचंड आवडायची, अजूनही आवडतात. गोल्डन एज ऑफ जे हे म्हणतात हिंदी फिल्म संगीत, ते त्याचा मी साक्षीदार आहे. मी तो माझा वीक पॉईंट आहे. खूप आम्ही असे लोक आहोत. 60 आणि 70चा दशक. हां, अगदी 50 पासून ते 70 पर्यंत. हो, आणि ते अगदी अरे कुठे सांगू तुला. शंकर जयकिशनचा मी डायहार्ड फॅन होतो. शंकर जयकिशन, एस.डी. बर्मन, आर डी बर्मन नंतर आले. मदन मोहन, ओ.पी. नय्यर आणि कोण गुलाम अहमद, नौशाद, वसंत देसाई, सलील चौधरी वगैरे वगैरे वगैरे. तर त्याची आवड असणं. मग मी माउथ ऑर्गन प्ले करायचो आणि नंतर मग माउथ ऑर्गनचा उपयोग मला म्हणजे या सगळ्या छंदांचा उपयोग पुढे पुढे कसा होत गेला गमतीशीर आहे. ते माझ्या डायरेक्टर्सनी हेरलं मला. आणि मी 3 प्रोफेशनल नाटकामध्ये माउथ ऑर्गन वाजवलं स्टेजवर. वा गुरु नावाचं नाटक होतं, विजय केंकरेने बसवलं होतं, अतुल परचुरे माझ्यावर होता, पौर्णिमा तळवलकर वगैरे होते. त्याच्यामध्ये मी माउथ ऑर्गन वाजवायचो स्टेजवर. होय. आणि त्याच्या आधी पण 2 नाटकात मी वाजवलं होतं. एकदा तेंडुलकरांच्या नाटकात वाजवलं होतं. तर त्याचा उपयोग नंतर झाला. सांगायचं होतं की हे असे छंद होते मला वेगवेगळे. तर त्यात हा एक किडा होता की आपण काहीतरी पण तसं डेअरिंग व्हायचं नाही की मला काम द्या अमुक तमुक. तर सोसायटीमध्ये ही गणेशोत्सवात सुरुवात झाली. आणि मग शाळेपेक्षा कॉलेजमध्ये मी BSc पण रुईयाला होतो. आणि मग MSc मी टाटा रिसर्च सेंटरला केलं. मग त्याहून तुला कळेल की हे चुकून ॲक्टर झालो मी. त्यावेळेला मी संशोधन करावं असं माझी खूप मनापासून इच्छा होती. आमचं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल TIFR कुलाव्याला. तर तिकडे मी MScच्या लेक्चरसाठी जायचो. तर तिकडे डॉक्टर ओबीद सिद्दीकी म्हणून आम्हाला शिकवायचे. काही लेक्चर्सना तिकडे जायचो, काही GS मेडिकलला, काही आमच्या टाटा रिसर्च सेंटरमध्ये वगैरे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असायची. तर सब्जेक्ट आवडल्यामुळे आणि ती वास्तू आवडल्यामुळे की 3 बाजूला समुद्र आणि कुलाब्याला, ते मला वाटतं इथेच संशोधन आपण करायचं. आणि एक ह्यानी मला लकीली म्हण किंवा काही म्हण किंवा मला MScला फर्स्ट क्लास होता. बायोफिजिक्स घेऊन मी MSc केलं. रुईयाला केमिस्ट्री होतं माझं. आणि मग 1 वर्ष मी भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये डिप्लोमा केला, रेडिएशन टेक्नॉलॉजीचा. त्याच्यामुळे पक्कं ठरवलं होतं की आपण आता जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये रिसर्च करायचा तो TIFRलाच आणि डॉक्टर ओबीद सिद्दीकींच्या हाताखालीच करायचा. ते एसओ नावाची पोस्ट असायची, सायंटिफिक ऑफिसर. तर ती टिपिकल सेंट्रल गव्हर्नमेंटचं हे होतं. TIFRमध्ये ते ना तिथून. तर मी गेलो सारी, मला वाटलं या करतील, काही कोणी या वगैरे केलं नाही. तर तिथला क्लार्क म्हणाला की काय, म्हटलं हे बघ मला हे असं डिप्लोमा केलं आहे मी MScसाठी. पण हां बघा ॲडची वाट बघा म्हटलं काय नाही ॲडव्हर्टाइजमेंट येईल हो, पोस्ट असेल तेव्हा. तर ते पोस्ट असेल तेव्हा ॲडव्हर्टाइजमेंट येईल असं थोडंसं होतं. ते पोस्ट वेकंट पाहिजे. वाट बघितली पण फ्रस्ट्रेशन आलं रे मला. म्हणायला म्हटलं काय 5 महिने झाले, 6 महिने झाले, 7 महिने झाले, काय पोस्ट काही मिळेना. मग मी वैतागून फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये नोकरी केली. ती मात्र बरीच वर्ष केली. रायलीची फार्मास्युटिकल डिव्हिजन होती अंधेरीला. तर तिकडे मी नोकरी करत होतो. आणि हे माझे सगळे पहिले जे काही प्रताप आहेत माझे, म्हणजे लाईक सूर्याची पहिली नाटक ओरिजिनल कास्ट, नंतर बऱ्याच वेळा ते रिपीट झालं. ओरिजिनल कास्ट सूर्याची पहिली नाटक, चिमणराव सिरियल, तर आमचं गुंड्याभाऊ कालच गेला, आणि एकडा भूताचा अशोक सराफ बरोबर. हे सगळे मी कुठलंही कन्सेशन न घेता लॅबमध्ये नोकरी इमाने इतबारी करून, त्यांच्या 8:15 ते 5:30 का 5:45 टायमिंग असायचं. ते शनिवारावर ऑफ असायचं. ह्याच्यामध्ये मी कुठले कन्सेशन न घेता केलं. तर ते मग माझे हे सडनली मग तिथे नोकरीला लागल्यानंतर मग शिफ्ट व्हायला लागलं. माझे आवड काही करून पाहायला म्हटलं
हे जास्त एक्सायटिंग आहे. रुटीन काही करून तुमचा पगार घेण्यापेक्षा हे दरवेळेला काहीतरी वेगळं करायला मिळणं, लोकांना चकित दरवेळेला चकित होतील असं नाही, पण लोकांसमोर काहीतरी वेगळं बनून येणं हे जरा एक्सायटिंग आहे जास्ती, असं मला वाटलं. तर त्याची सुरुवात रुईया कॉलेज मध्ये झाली. तर रुईया कॉलेजमध्ये त्यांनी मग नोटीस लागली होती. मी त्याच्या आधी माझी बॅकग्राऊंड म्हणजे हाऊसिंग कॉलनीच्या गणेशोत्सवात बरोबर करणारा. तर मी बघितलं तर ते फर्स्ट इयरला होतं मी सायन्सला. रुईयाला हे लागली होती की असं आपलं कॉलेज ह्याच्यामध्ये नंबर 1 आहे क्रिकेटमध्ये होतं. वाडेकर कॅप्टन होता आणि आणि आमची क्रिकेटमध्ये रुईया आम्हाला बेस्ट हे मिळालं होतं बरं क्रिकेटमध्ये. बॅडमिंटनमध्ये पण होतं. बॅडमिंटनमध्ये आमची टीम अनबिटेबल होती. आता नाटकात पण आपण हे करूया वगैरे. तर मला वाटलं की मला क्रिकेटची पहिल्यापासून आवड भयंकर, बघायची पण खेळायची पण वगैरे. तर मला वाटलं की आपण क्रिकेट टीममध्ये सुद्धा जाऊया म्हणून. ती फारच स्ट्रॉंग टीम होती आमची रुईयाची म्हणून. तर ते काय नाव तल्लार खान नावाचे तर मी गेलो तिकडे. तर म्हणजे काय तर म्हटलं क्रिकेट खेळायचं आहे मला. तुला काय फास्ट बॉलिंग करायची. त्यांनी बघितलं माझ्याकडे. मी असाच कधीही हे असाच आहे पहिल्यापासून. मी कमी असेल पण जास्ती नाही. तू काय फास्ट बॉलिंग करतो म्हणजे त्यावेळेला हाईट पण कमी होती. कर म्हणून. तर मी चिका दम खाऊन वगैरे हे केली. त्यांनी पण सहानुभूतीने बघितली माझ्या एकूण हे. तर त्या म्हणाले हे कम नेक्स्ट इयर म्हणून. तर त्याच्यावर मी ओळखलं की ह्याला हे नाही. तर मला वाटतं की रुईयाची 11 नाही 111 लोकांची टीम असेल तर त्यात मी गेलो नसतो. ते तोड ते मी ते ओळखलं. म्हटलं हे काय खरं नाही. तर आपण मग रिप्रेझेंट केलं मी रुईया, पण क्रिकेटमध्ये नाही, नाटकात. त्यावेळेला ही नोटीस लागली. तेव्हा म्हटलं आता ही हे चान्स घेऊन बघूया. आपल्याला एवढं आपल्या हाऊसिंग कॉलेजचं बॅकग्राऊंड आहे आणि हे करून बघूया. तर मी तिथे मग नाव दिलं माझं. सिलेक्शनला आत्माराम भेंडे आले होते. आत्माराम भेंडे खूप वेल नोन सिनियर डायरेक्टर आणि ॲक्टर होते. तर ते सिलेक्शनला आले कारण आमचे संस्कृत शिकवणारे महाशब्दे म्हणून प्रोफेसर होते. आम्हाला नाही, मी सायन्सला होतो. जे होते त्यांचे ते मित्र होते. तर त्यांनी त्यांना बोलवलं आणि ड्रॅमॅटिक्सच्या इंचार्ज होत्या सरोजिनी वैद्य म्हणून ह्या होत्या प्राध्यापिका. त्या ड्रॅमॅटिक्सच्या हेड होत्या, त्या आर्ट्सच्या. तर मग वाचायला सांगितलं. खूप मुलं जमली. तर ते मी पण वाचलं त्याने आणि भेंड्याने मी पसंत पडलो. म्हणाला हा कोण मुलगा आहे, ह्याला घ्या म्हणून. तर 2 फक्त पात्रांची एकांकिका होती आणि ते ट्रान्सलेशन होतं, रूपांतर होतं. झू स्टोरी नावाचं एक खूप गाजलेलं हे होती, एकांकिका होती. त्याची ती जनावर नावाची एकांकिका होती. तर ती आम्ही इंटर कॉलेजला करायचं ठरवलं. दोन्ही पुरुष पात्र. त्यातला मी काय त्याला म्हणता येईल बेकार भणंग असा फाटक्या कपड्यातला असा हा तरुण आणि तिथे बसलेला मध्यम वर्गातला प्रतिष्ठित ग्रस्त असं दोघांचं होतं. तर त्याचं कॉन्फ्लिक्ट होता 2 वर्गांचा असं. मग त्यांनी नाटक बसवलं वगैरे आणि मग तिथे युनिव्हर्सिटी क्लब हाऊसमध्ये आमचं ते नाटक झालं. तिथे दुसऱ्या ह्याची एकांकिका पाडायला सगळा प्रेक्षक वर्ग बसलेला. म्हणजे खतरनाक होता. विनोदी वगैरे असली तर ठीकच आहे, म्हणजे ते बघत जरा हसत वगैरे टाळ्या वाजवत. पण बाकी दुसऱ्या म्हणजे असे भयंकर असे खुंची आणि पाडणं. आमची अत्यंत गंभीर एकांकिका. पण त्यात पहिली एंट्री माझीच म्हणजे असं फाटक्या कपड्यात वगैरे. तर ते असे हे करायला बसले होते, पाडायलाच बसले होते सगळे मुलं. आम्ही भयंकर नर्वस झालो होतो. बरं तिकडे आम्ही दोघेच सायन्स, तो पण मला वाटतं इंटरला होता, मी ज्युनियरला होतो BScला. आणि आम्ही तिथे गेलो होतो. बरं त्याच्यामध्ये असं शेवटी असं होतं की मी त्याचा स्वाभिमान डिवचतो, त्याला चिडवतो आणि त्याच्याकडून मी खून करून घेतो माझा, की तुमच्या वर्गाने आम्हाला सगळं नाकारलं आहे, आम्हाला काही मिळत नाही आहे, तुम्ही हा फाटका असतो ना सगळं, असं काहीतरी त्याच्यामध्ये होतं. आणि शेवटी मग त्याच्याकडे मी माझ्याकडचा चाकू फेकतो आणि त्याला अनिच्छेने त्याला भोसकायला लावतो. मी भोसकला जातो मी त्याच्याकडून. तर त्यावेळेला तो नाईफ जो होता तर त्याचं पातं आत जायचं आणि त्या नाईफला पातं आत गेलं की मुठीला 4 खिळे होते. तर ते असे इथे मारलं आणि ह्याच्यामध्ये अडलं की ते पातं आत जाऊन ते खिळे रुतायचे. तर ते रुतण्यासाठी पॅड होतं मला आणि ते पॅड पॅन्टीच्या आत बांधायचं होतं मला. वरती टी-शर्ट होता
आता मदत करायला सगळ्या आमच्या सरोजिनीबाई वैद्य ज्या होत्या ड्रॅमॅटिकच्या इंचार्ज, त्या सगळ्या त्यांच्या व्हॉलंटियर मुली होत्या. आता मुलीला मी मला पॅड बांधायला कसं सांगणार पॅन्टच्या आत. तर मग एका मुलाला बोलवलं, काय म्हटलं, तो आमचा रायवल होता, दुसरा ठेवायचा. काय करायचं म्हटलं, प्लीज हे तरी बांधून, नंतर काय एकांकी कसं काय करायचं कर तू. मग त्यांनी बांधून दिलं मला आणि आम्ही एकांकी सुरू केली. तर मला पहिलं वाक्य त्याला मला अजून आठवतं, इतकी वर्ष झाली त्याला. पहिलं वाक्य मी तो वाचत बसलाय, असा सार्वजनिक बागेत बसलाय तो. तोही टरकला होता जाम घाम, मला अजून त्याचा घाम दिसतो. आणि मी घाबरतो, हे पडणार आहे, बसले ते लोक बघायला, कधी कधी कॉमेंट्स करायला मिळतात, काय या या असं काही सुरू केलं. तर मी पहिल्यांदा माझं वाक्य होतं, पहिलं आल्याबरोबर, हॅलो, मी राणीच्या बागेतून आलो आहे, असं मी पहिलं वाक्य बोललो. तर तेवढं मोठ्याने ओरडलं कोणतरी बाग, तिथलाच वाटतोय असं बोललो. मी झू म्हणला, प्रचंड हशा मला, म्हटलं बोंबलं सगळं, आता हे पडणार आहे गंगे का. तर मग मी ठरवलं, काय कुठं शक्ती आली माहिती, म्हटले नेटाने करूया, पडली तर पडली जायला, आपण नेटाने हे करून, आणि केली मी, लावून धरली मी एकांकी कधी. परत व्हायलाच होतं बोलणं. आणि नवल म्हणजे काही एक 5-7 मिनिटानंतर शांत झाली मुलं, ही सगळी टार्गेट पोरं, आणि ते ऐकायला लागली. आणि नंतर मग सगळं ते चढत गेली एकांकिका ती. आणि मग त्याच्याकडे हे वेगळं. आणि मग त्यांनी पडलो मी कळून, त्या टाळ्या बिळ्या पडल्या. फक्त एकाने ह्याच्या ॲम्ब्युलन्सचा आवाज काढला, सायरन, तो असं आठवते. आणि मग टाळ्या पडल्या सगळे, मी तसा पडून राहिलो असा. तर ते घाईघाईने पुढच्या एकांकाची नेपथ्य लावणं सुरू झालं. तर त्यांच्या त्या पुढच्या याच्या लक्षात आलं की ते सगळे नेपथ्य काढले, पण त्यातला ॲक्टर अजून पडलेलं राहिलं तिकडे. हो, तर संपली तुमची, चला उठा. त्यांनी उठवलं मला. मला काय, पण मी डोळे म्हणून पडलो होतो ना, मी झोपलो होतो. झोपलं कसं, आत्ता पडदा उघडा असेल असं मला वाटलं होतं. तर त्याला चला एकाकी संपली तुमची, चला आतमध्ये. मग मी गेलो आतमध्ये. तर त्याला मला अवॉर्ड मिळालं आणि आमच्या रुईयाला पण मिळालं. तर मग ती आमचे संस्कृतच्या महाशब्द सरांनी ती नोटीस लावली तिथे. ती कोणी बघितली आणि मी पण मित्रांना घेऊन जायचो, अरे नोटीस लागली वाटतं, असं मी अनेक लोकांना सांगून, असं मी उगाच सर पण लोकांनी बघावी म्हणून. किती गोड. हो, तर ते मी तर त्यातलं गंमत पुढची सांगायची, म्हणजे ह्याच्या आधी सांगितले, परत सांगतो. त्याच्यानंतर ही सिरियस एकांकिका झाली. मी ती सुरुवात किडे म्हणतो तो अभिनयाचे तिकडे सुरू झाले. आणि खूप उशिरा एक पाय नेहमी माझा काठावर असायचा. काठावर इन द सेन्स एक स्टॅबिलिटीसाठी मी नोकरी करत होती फार्मास्युटिकल कंपनीमधली. मग ती सोडून मी एका व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसचा मध्ये पार्टनर होतो. आणि मग नंतर हसवापसवी नावाचं नाटक मी लिहिलं, डायरेक्ट केलं, 6 भूमिका केल्या. आणि ते क्लिक झालं. आणि इतक्या उशिरा मग मी फुल टाईम सायन्सला रामराम केला आणि ॲक्टर रायटर झालो. किती वर्ष जॉब केला? म्हणजे जॉब तरी नाही, खूप नाही, 12-14 वर्षी केला. आणि त्यांनी मला मग ही एक अशी ऑफर आली की तिकडे म्हणजे खूप हे व्हायची, असं म्हटलं ना मी, नाटक, TV सिरियल, सिनेमा म्हणजे परत तो रजेच करायला लागायचा. एकदा भूताचा वगैरे माझ्या प्रिव्हिलेज लिव्ह ज्याला म्हणता येईल ना आपण, अन लिव्ह असते महिन्याची, तिकडे पण डोकं चालवून मी, आमचे बॉस पारसी होते, त्यांना सांगितलं की आमचे जरा मला रजा, नाही यू कांट गेट लिव्ह म्हणा. तर त्याला मी सांगितलं की एकदा भूताचा, मी म्हटलं ओरिजिनल वॉल्ट डिस्नीची मूवी आहे ती, आणि खरंच होती. ब्लॅक बियर्ड्स घोस्ट नावाची मूवी होती ती. ओके. ब्लॅक बियर्ड्स घोस्ट. आणि तो अत्यंत मोठा ॲक्टर पीटर युस्टिनो, त्यांनी जो अशोक सराफने रोल तो केला, तो त्यांनी तिकडे केला होता. नाही मावळा वेळं नाही, ते त्याचं चाचे ह्याच्यातले हे असतात ना, पायरेट्स पायरेट होता तो त्याच्यात. आणि त्याचं असं, तो एकाला दिसतो, एकाला दिसत नाही. तो पायरेट एका त्या ह्याला दिसतो, साध्या माणसाला, आणि बाकीच्यांना दिसत नाही, असं ते असंच होतं. यांनी तो संभाजीच्या ह्याच्यातला मावळा केला अशोकने. तर ते त्याचं मराठी रिमेक करतायत सर, त्याला मी सांगितलं अतिशय अदबीने. आणि त्या मराठी रिमेकमध्ये मला मेन रोल ऑफर केला. ते जवळजवळ उठले, म्हणे तू मेन रोल करतोस त्या वॉल्ट डिस्नीची मूवी, कुठे आपली कुठे. ते पारसी असल्यामुळे त्यांना फार आर्थिक हे माहीत नव्हतं गणित. आणि मग त्यांनी मला, नाही तू हो जरूर तू हे म्हण, 30 नाही 35 दिवस घे म्हणून. त्या रजेमध्ये मी एकदा भूताचा सिनेमा केला. सासवडला शूटिंग झालं आमचं, बरंचसं शूटिंग सासवडला झालं.
रेगडाभूताचा म्हणजे आपण मला वाटतं किती लहानपणी बघितलं. हो, तर ते त्यात अशोक आणि रंजना त्यावेळेला खूप मोठी स्टार होती आणि माझा जो पहिलाच सिनेमा मी स्टेजवरचा होतो. स्टेजवर प्राईज विनिंग होतो, पण सिनेमाची ही नव्हती. पण ती मोठी स्टार होती रंजना. ती माझ्या अपोजिट ती होती. सुलोचनाबाई होत्या. आणि अशोक सराफचा खूप चांगला आणि मोठा रोल होता त्याच्यात. तर त्यात आम्ही पहिल्यांदा काम केलं. तर असं ते एक हे करत गेलो. म्हणजे अभिनयाचं काय म्हणतात त्याला, क्षितिज म्हण, हे म्हण, एरिया ते छोटा एवढं कॉलेज होतं ते जरा विस्तारत गेलं. मग मला हे समजून घ्यायचं की ह्या सगळ्या भूमिका चालू होत्या, पण तुम्ही रंगभूमीवरती जे काही एक्सपेरिमेंट्स केले ते खूपच सगळ्यांच्या मनात रुजले. म्हणजे मोरूची मावशी असेल की ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही केल्या तेव्हा त्या म्हणजे एक व्यक्ती येते स्टेजवरती आणि ती वेगवेगळ्या भूमिका करते आणि ती तेवढ्याच आत्मीनं लोकांना त्या म्हणजे त्या भूमिका बदलत राहणं, त्या गोष्टी त्याच्यात तुमचं, कारण का तुमचे फक्त आवाज नव्हते बदलत, तुमचे दिसणं बदलत होतं. हे पहिल्यापासून ना मी असं एक शास्त्रशुद्ध शिक्षण अभिनयाचं घ्यावं असं मला वाटलं नाही, कारण मी तो माझा त्यात करिअर करायची नव्हती मला. म्हणून मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा किंवा आणि कुठलं असं अशा ठिकाणी नाही गेलो. माझी सायन्सची करिअर होती ना. पण नंतर मला ही नाटकं जी मिळत गेली, जे दिग्दर्शक मिळत गेले, त्या लोकांकडे काम करता करता माझं हे शिक्षण आपोआप होत गेलं की हे करून बघूया, ते करून बघूया. हे स्वतःशीच प्रयोग करणं, स्वतः एक्सपेरिमेंट्स करणं, आवाजाचे, अंगिक अभिनय, वाचिक अभिनय, आहार्य अभिनय, म्हणजे काहीतरी वस्तू घेऊन त्याचा उपयोग करून हे करणं, आणि सात्विक अभिनय, 4 अंग आहेत बरं. तर त्याच्यातनं मी करत गेलो एक एक. आणि मला लकी किंवा नशीबवान मी असा आहे की त्या डायरेक्टर्सना मी ह्याच्या आधी पण सांगितलं आहे मुलाखतीमध्ये की डायरेक्टर्सना माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा दिसल्या ज्या मला दिसल्या नव्हत्या. मी हे ह्यांनाच माझा एक कृतज्ञतेचा सलाम आहे की त्यांना मी असं मला नाही वाटलं खरं की मी चेटकी करीन, मला नाही वाटलं कधी की मी अमुक करीन, मला नाही वाटलं कधी की मी तात्या विंचू करीन. तात्या मी माझे व्हिलन्स हे नाहीच आहे. माझा चिमणरावचा स्टॅम्प होता माझा, भोळा बाबडा चिमणराव. किंवा आयतळाला चौकट राजामध्ये मी उभा राहीन हे तर संजय सुरकर त्यांनी परस्पर ठरवलं. सुलभा म्हणाली दिलीप करू शकेल म्हणून, दिलीप करेल आयतळाला. तर हा विश्वास त्या लोकांना माझ्याबद्दल, मला माझ्याबद्दल आहे त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास त्यांना माझ्याबद्दल होता. हे मला हे कोड आहे. म्हणजे मला असं वाटतं की कदाचित काय म्हणतात त्याला, एक अजिबातच ठांगपत्ता न लागणारी अशी काही पर्सनॅलिटी असं आहे का? म्हणजे मला कॉलेजमध्ये एका मुलांनी केलेली कॉमेंट मला अजून लक्षात आहे. तर माझा गुजराती तो पार्टनर होता केमिस्ट्रीला प्रॅक्टिकलला पार्टनर असायचे ना. तो मला म्हणाला की तू ते मी जनावर केलं आणि ते कोणी गोविंद काय केलं ना, पॅन्ट चोरीला गेली. तो म्हणाला की तू एरवी वाटत नाहीस असं काय करतोस ते, असं म्हणतो. तो म्हणाला युअर फेस इज डिसेप्टिव्ह म्हणून. तर ते कदाचित मला असं वाटतं की ते डिसेप्टिव्ह म्हणजे ते नॉन कमिटल हे असणं, त्याच्यामुळे हा शोध माझ्यामध्ये त्या व्यक्तिरेखा परिणामकारक होतील हा शोध दिग्दर्शकांना आणि लेखकांना आधी लागत असावा, असं असू शकेल. कारण आता वासूची सासू जे केलं ना की ते कुमार सोनीनी, मी तयार नव्हतं अरे बाई बीचं करायला. अरे म्हटलं मी पुरुषांमध्ये उंच आहे, पुरुषांना पण उंच आहे, एवढ्या उंचीची बाई नसते कधी. मी असं नको ते काहीतरी हिडीच दिसेल ना काय. आणि त्यावेळेला तुला सांगतो ते वासूची सासू वगैरे आलं ना, त्यावेळेला सर्रासपणे पुरुष बायकांच्या भूमिका करत नव्हते. नंतर खूप झालं ते, खूप लोक करायला लागले. त्यावेळेला इतकं नव्हते करत. त्यामुळे चेटकी पुष्कळांनी मतकरीने विचारलं की तुम्हाला एवढी उंच बाई कुठे मिळाली म्हणून चेटकीच्या रोलला. मतकरी म्हणा अहो तो पुरुष करतो काम चेटकीचं त्यावेळेला. तर त्या चेटकीच्या नंतर हे वासूची सासू नंतर आलं. तर वासूची सासूमध्ये कुमार सोनी म्हणाला की तुम्हाला आपण म्हटलं नको रे प्लीज, बाईचा नऊवारी आंबाडा बिंबाडा ते तर नको मला. तर नाही आपण व्यवस्थित करू. त्याला कॉन्फिडन्स होता कुमार सोनी डायरेक्टर. आणि मग त्यांनी मला त्या जिकडे त्याला तो मुळात बाई नाही, ते हे आहे, त्याला बाई बनवतात. वासू त्याला बनवतो. अण्णा माझं अण्णा.
अण्णा त्याला वासू बनवतात, त्याला तो काही थाप मारलेली असते. काय हां, माझी सासू गेली म्हणून असं काही घरीच, आणि तो रजा घेऊन आपले फियांसी बरोबर कुठे गेलेला असतो, शीतल नावाची फियांसी. आणि मग ते बॉस म्हणतात आम्ही चौकशीला येतो, ते आजारी आहेत सासूला बघायला, म्हणून ते मारून मुटकून ह्यांना अण्णाला सासू करतात. असं ते असं हे होतं. आयत्या वेळेला त्याला बाई बनवतात त्यांना. मी अर्ध्या नाटकात मी अण्णा होतो, अर्ध्या नाटकात बाईच्या वेशात होतो. तर तो म्हणाला की आपण तुम्हाला व्यवस्थित बाई करू, घाईघाईत नको, तिकडे इंटरव्हल टाकूया. आणि मग इंटरव्हल तिकडे टाकलं आणि मला व्यवस्थित ह्याच्यामध्ये हे करून मी खूप कॉन्शियस होतो, पण ते खूप चांगलं रिसीव्ह झालं. मी बाईच्या वेशात बऱ्यापैकी प्रेझेंटेबल दिसतो, देखणा दिसतो, हे मला तिथे कळलं. नंतर मग ते दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबई हसवाबसीमध्ये केलं ना, माझी जुळी बहीण, ते तसं ते नंतर केलं. तर सांगायचं मुद्दा की हे असे मी एक्सपेरिमेंट्स करत गेलो, प्रयोग करत गेलो स्वतःवर, काही करून बघत गेलो की हे आपल्याला करता येईल का, ते करता येईल का. ते वाचिक अभिनय असेल, अंगिक असेल, तर चेटकीला अख्खी बॉडी वापरायला लागायची. आत्ता दशावतारमध्ये अख्खी बॉडी वापरली आहे. तो दशावतार करणारा ओल्ड आर्टिस्ट आहे. त्याला मुलगा सांगतोय आता बाबा रिटायर व्हा म्हणून, तुम्हाला आता नाही झेपत. तो एरिया असा खूप थकलेला, खूप असा आहे. स्टेजवर गेला की तो बदलतोच एकदम, ते चैतन्य असं येतं त्याच्यामध्ये. कुठल्याही दशावतार म्हणजे विष्णूचे 10 अवतार, त्यातल्या कुठल्याही अवतारामध्ये तो आला आणि तो क्रेज आहे तिकडे, तो इतका पॉप्युलर आहे. एरवी जरा असा गरीब लोक, तर काही तरुण पोरं त्याला हाफ मॅड म्हणतात वगैरे वगैरे, पण तिथे तो गेला की स्टेजवर एक फुलतो. तर हा सगळा म्हणजे तुम्ही कंप्लीट बॉडी वापरायचाच प्रकार आहे. अख्खं शरीर, चेहरा, डोळे, हे सगळंच तुमची कसोटीच होती. तर हे सगळं ट्रेनिंग म्हणतो मी, ते करत गेलो दिग्दर्शकांमुळे. दिग्दर्शकांनी मला माझ्यावरती एक विश्वास टाकला, भरोसा त्यांचा होता माझ्यावर. ते मी हे सगळे मला त्याच्या गजेंद्र अहिरे, त्याच्या 3 सिनेमामध्ये 3 वेगवेगळे रोल्स केले. शेवरीमध्ये होतो मी, पोस्टकार्डमध्ये होतो, पिंपळमध्ये होतो. ते 3ही वेगळे रोल्स आहेत गजेंद्र अहिरेकडे. फासे फेणेमध्ये भारा भागवत म्हणजे एक तो कॅरेक्टर रोल गांधींचा केला. लगेराव मुन्नाबाईमध्ये राजकुमार हिरानी, त्यांनी मला बोलवलं होतं वेगळ्याच रोलसाठी. लगेराव मुन्नाबाईमध्ये विद्याबालनच्या आजोबांचा, विद्याबालनच्या गांधीवादी आजोबांचा एक सेकंड इनिंग्स होम असतं. त्या सेकंड इनिंग होममध्ये सगळे चक्र म्हातारे असतात. तर मी त्या वयाचा नव्हतो, पण त्यांनी सांगितलं की त्यांनी माझे रोल्स बघितले होते. तो नागपूरचा आहे, राजकुमार हिरानी. तर त्यांनी बघितले होते रोल. तो म्हणाला तू ह्याच्यातलं एक करशील का. तो म्हणाला बघत राहिला बराच वेळ. म्हटलं का हा काय बघतो सारखा बाहेर, सांगितलं त्याला करतोय काम म्हणून. तर तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज. म्हणजे मी गांधी, तर तो नाही लेट मी ट्राय म्हणून. म्हटलं एक बारीकपणा सोडला तर काय तसं. तर त्यांनी मग म्हटलं बघा तुम्ही. तर मला तेवढं तो कॅमेरामध्ये सांगितलं की बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे. विधू विनोद चोप्राची फिल्म होती, प्रोड्युसर विधू विनोद चोप्रा, बिग बॅनर अशी फिल्म होती ती. तर खूप लोकांना इंटरेस्ट आहे बॉलिवूडच्या. मी तर त्यांनी त्याला गेलो होतो मी करीन म्हणून काम. आणि मग ट्रायल घेतली तर ते फारच खुश झाले. हँडिकॅमनी शूट केलं आणि मग ते त्यांनी बघितले रिझल्ट्स वगैरे. आणि मला फोन आला एकदम राजकुमार हिरानीचा. मला म्हणाला की विधू विनोद चोप्राला बोलायचं तुमच्याशी. म्हटलं काय बोलायचं. ते म्हणाले की मी आत्ता बघितले हँडिकॅम रिझल्ट, यू आर फॅन्टॅस्टिक. काय मला कळेच ना. ते म्हणाले यू आर डुईंग गांधीज रोल. तेव्हा मला लक्षात आलं की म्हटलं मी आता काय आहे, हे सगळे रोल्स आहेत ना वेगवेगळे. तुला म्हणाला वासूची सासू आणि कुठला एगडा भूताचा, इव्हन तात्या विंचू हे वगैरे. हे लेखक नाटकामध्ये लेखक असतील तर लेखक तिकडे हजर असतील तर, किंवा दिग्दर्शक यांच्या सल्ल्याने आणि माझ्या अकलेनी मला हवे तसे रोल्स मी ते करू शकतो. ते स्वातंत्र्य असतं, ती मुभा असते, ती मोकळीक असते. तसं गांधीचं नाही ना. गांधी कॅरेक्टर रोल आहे आणि तो राष्ट्रपिता आहे. म्हणजे मला असे वाटलं मी केले असा उद्धटपणा चालला नसता लोक. तर मला ते खूप टेन्शन होतं. म्हणजे एकतर ती त्यांची जरा वेगळीच स्टोरी लाईन होती. म्हणजे तो लोकांची हाडं मोडणारा मुन्नाबाई आणि राष्ट्रपिता ह्यांना एकत्र आणणं म्हटलं तर हे फारच काय म्हणतात त्याला क्रांतिकारक असं काही स्टोरी लाईन होती. तर लोक काय हे असं कसं शक्य आहे. तर मला ते होतं की गांधींना कॅरेक्टर
गांधींना या सिनेमामध्ये ॲक्सेप्ट करतील का, स्वीकारतील का लोक, एक. आणि दुसरं त्याच्यापेक्षा जास्ती मोठं टेन्शनचं, मला गांधी म्हणून स्वीकारायचं ते हे होतं. पण त्यांनी मग मदत केली आणि मी म्हटलं त्यामुळे ते थोडी तुमची इनपुट्स असतात प्रत्येक त्याच्यासाठी तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला. हां, आणि प्रत्येकाची ॲक्टरची स्वतःची एक पद्धत असते वर्किंगची, तयारीची, तशी मी माझ्या परीने केली. मला त्याचबद्दल एक विचारायचं, कारण गांधी असेल किंवा तुमच्या सगळ्या भूमिकांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट इज पॉज. तुम्ही गांधी या भूमिकेत जे काही पॉजेस घेतलेत, ते तुम्ही जे बोलताय त्याच्यापेक्षा मला त्या पॉजमध्ये इतकं ते मला लिटरली गांधी उभे आहेत असं समोर वाटायला लागतं. ते ना ते स्टेजवरचं थोडं असं म्हणायला पाहिजे ट्रेनिंग आहे. म्हणजे जरी मीडियम आहे, माध्यम वेगळं असलं तरी नेहमीच असं असतं की ॲक्टिंग एवढीच रिॲक्टिंग महत्त्वाची असते. तुम्ही स्टेजवरच्या माणसाला हे तुम्ही रिॲक्ट कसे करता, लिसनिंग दुसऱ्याचं ऐकता कसे, हे सुद्धा महत्त्वाचं असतं. तसंच पुष्कळ वेळेला पॉजेस किंवा निशब्दता ही अधिक बोलकी असते. हे लक्षात ठेवायला हवं ॲक्टरनी. तुम्ही बोडवड करते, दुसऱ्याचं ऐकतच नाही आहात, तसं नाही आहे. मी मित्र नावाचं नाटक होतं, ते डॉक्टर लागू आणि ज्योती सांदेकर ज्या गेल्या आता त्या काम करायचं, बघण्यासारखं होतं ते. हे पॉजेस जे म्हणतो ना, ते असे तुम्ही जे बघता ह्या लोकांना तेव्हा मी विजय केंकरे डायरेक्टर होतला सांगितलं, मी म्हटलं अरे डॉक्टर ते लिसनिंग आहे ना, दुसऱ्याचं ऐकणं, हे हल्ली बघायला मिळत नाही. तर हे ऐकणं त्याच्यामध्येच हे पॉजेस येतात. तुम्ही पॉज घेता त्याचे मधले. विक्रम काही वेळेला हे करायचे विक्रम गोखले, म्हणजे ते त्याला पॉज मास्टर म्हणायचे, पण ते खूप बोलके असायचे पॉजेस पुष्कळाला. मी त्याचे खूप अर्थ लावता येतात बघणाऱ्याला, प्रेक्षकाला. तर तसं ते मला असं वाटलं की ते ट्रेनिंग स्टेजवरचं हे आहे की तुम्ही दुसऱ्याचं पण ऐका, दुसऱ्याचं तुम्ही रिॲक्ट पण करा ना, फक्त ॲक्टिंग करू नका. ते दुसरं काय चाललंय आजूबाजूला, तो काय म्हणतोय ते तुम्हाला सांगतोय तो. हो, माझी लाईन संपली, आता मी आता मोकळा झालो, परीक्षेत कोणाला बघायला, असं नाही चालू. तो तुम्हाला काहीतरी सांगतो त्याला, तर ते ऐकणं, रिॲक्ट करणं, त्यासाठी पॉजेस, निशब्दता, त्याच्यामुळे ती निशब्दता अधिक बोलकी होते. म्हणजे अधिक तुम्ही खूप काही सुचवता, सांगता त्याच्यातनं सुद्धा. दशावतारमधला तो बोटीतला जो सीन आहे ना, त्याच्यात तुम्ही काहीच बोलत नाहीत, पण ते फक्त डोळे जे दिसतात आणि तो जो पॉज आहे तो. मला आपण आता दिग्दर्शकांबद्दल पण बोलत होतो ना, तर कारण प्रत्येक वेळेस कुठल्याही अभिनेत्यांसोबत बोललं ना किंवा त्यांच्या कामाकडे पाहिलं की जाणवतं की कुणाचा तरी त्यांच्या कामावरचा प्रभाव असतो. तसं तुमच्या कामावर कोणाचा इन्फ्लुएन्स होता का? म्हणजे असं कोणी होतं का की ज्यांच्याकडनं तुम्ही काहीतरी घेतलं किंवा असं जे तुम्हाला इन्फ्लुएन्स करत होते, अशी कोणी माणसं होती का त्यावेळी? खूप होती, पण एकच असं नाही. म्हणजे एकच असं नाही, खूप लोकांचे त्या वेळेला मी असं आपल्याला भावतात ना, असं तो अनुभव तसं झालेलं आहे पुष्कळ वेळेला. म्हणजे ते डायरेक्टली इनडायरेक्टली कळत नकळत तुमच्यावर प्रभाव पाडतात, इन्फ्लुएन्स तुम्हाला करतात. चार्ली चॅप्लिनचे मी खूप बघितले सिनेमे. म्हणजे त्यावेळेला सायलेंट याच्यातले मी परत बघितले. म्हणजे त्याच्यासारखं मी करायला गेलो नाही कधी, ते कसं करणार. काही लोक म्हणाले चिमणरावमध्ये तुम्ही चार्ली चॅप्लिनचे हे करता का, असं नाही का. चार्ली चॅप्लिन कुठे, चिमणराव कुठे, म्हणजे ते तशी मिशी आहे ना, तशी त्याच्यात तुम्ही ती एक्सप्रेशन्स वगैरे चार्ली चॅप्लिनची वाटतात काही ठिकाणी. असं पत्र आली होती त्यावेळेला दूरदर्शनला, तसं नाही केलं. पण मी त्याचे द किड, गोल्ड रश, मॉडर्न टाइम्स, सिटी लाईट, सर्कस, ग्रेट डिक्टेटर हे परत बघितले. ग्रेट डिक्टेटरची पहिली टॉकी लॉरेल हार्डीचे मला खूप आवडायचे. पीटर सेलर्सची बघितले होते. तर हे ना वेगवेगळे प्रकार आहेत. जसे आता आपल्या हास्यजत्रा किंवा आपल्या हवाई उद्यामध्ये भाऊ कदमचा ह्युमर वेगळा, कुशल बद्रिकेचा वेगळा, भरत गणेशपुरीचा वेगळा, श्रेया बुगडेचा वेगळा, सागर कारंडे, निलेश साबळे. म्हणजे मला म्हणायचं की ह्यांची आता ह्याचा अंगिक जास्ती आहे कुशल बद्रिकेचा, वेराज हे पोकर फेस्ट आहेत भाऊ कदम आणि हे. पण ह्युमर असे वेगवेगळे टाईप्स असतात. मी त्यांच्याकडनं पण खूप भारत गणेशपुरे तो फार वेगवेगळ्या काही तोडणं नाही करत, पण तो पंच मारतो बरोबर. तर हा मिस्किलपणा जो आहे ना, तर हे वेगवेगळ्या प्रकार आहेत त्याच्यामध्ये. तर तसे हे मला सुद्धा हे डायलॉग डिलिव्हरी त्याच्यासाठी खूप जुन्या ॲक्टर्सचं सुद्धा मला शरद तळवलकर होते, राजा गोसावी होते, राजा परांजपे होते. यांचं ईज जी असायची ना, सहजता,
डिलिव्हरीची ती घेण्यासारखी असायची. आता हे आपण शिकू ह्यांच्याकडनं म्हणून नाही, पण हे मी म्हटलं त्याप्रमाणे डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्यावर इन्फ्लुएन्स बघून यांचा होतो, आपल्या सहकलाकारांचा होतो. ही आत्ताची नवीन पोरं आहे, तुमच्या एवढी जी मुलं आहेत त्यांची तुमच्या एवढा मी होतो तेव्हा मी इतका कॉन्फिडंट नव्हतो, शार्प नव्हतो, इतका नॉलेजेबल नव्हतो, इतका एनर्जेटिक नव्हतो. तर हे मला पण आता मी तेच म्हटलं परवा की एक हे आता आत्ताचा जो प्रवाह आहे मी जे चाललं आहे फिल्मचा म्हणा नाटकांचा म्हणा याच्यामध्ये, तो काठावरून न बघता मला त्या प्रवाहामध्ये सामील व्हायला मिळते हे मी लकी समजतो. मी मला हे, आणि तुम्ही जर ओपनली हे असाल ना, एक ओपन माइंडनी बघत असाल, तुम्हाला यांच्याकडनं घेण्यासारखं पुष्कळ आहे. हो, तसं मी म्हटलं ना, ह्याची एनर्जी ऊर्जा त्यांची असते, कॉन्फिडन्स असतो. मला नव्हता कॉन्फिडन्स, अजूनही खरं नाही आहे. मी कुठल्याही मी जरा हे असतो, शेकी असतो मी, मला चेहरा दिसलं नाही तरी नवीन कॅरेक्टरचं नवीन ह्याचं टेन्शन असतंच. हसवाबसवीचे मी 750 प्रयोग केले. 750व्या प्रयोगाला सुद्धा एंट्रीच्या वेळेला मला हे होतं की आता कुठल्या अनुभवाला मी सामोरं जाणार आहे. मी अगदी पहिल्या प्रयोगासारखं नाही, मला तर माहीत होतं की हे हसतात लोक, पण हसतात म्हणजे आज जो ऑडियन्स आलेला आहे तो कुठल्या एकूण ह्याच्यात मूडमध्ये आहे, आणि त्यांची रिसेप्टिव्हिटी, त्यांची एकूण ते हसण्याची त्यांची तयारी, आणि माझी कॅपेबिलिटी शारीरिक मानसिक भावनिक सगळं, हे त्यांची केमिस्ट्री जमेल ना आज, असं हे होतं प्रत्येक प्रयोगाला. त्याच्यामुळे ते टेन्शन असतं मला दरवेळेला, ते दडपण थोडंसं. पण ही निरागसता येते कुठून? म्हणजे आम्ही कोणत्याही कलाकारांसोबत जेव्हा एपिसोड करत असतो तेव्हा जनरली ते म्हणतात पाठवा, पण तुम्ही ज्या क्युरिओसिटीनी, ज्या निरागसतेने आम्हाला म्हटलं नाही आम्हाला पाठवा, आपण बोलूया आधी, तुम्हाला हे यू वॉन्टेड टू मेक शुअर की मी परत ते नाही बोलत. हे प्रत्येक गोष्टीला एवढ्या सिरियसली बघणं, कष्ट घेणं, ते स्वभावाचा भाग आहे, पिंडाचा भाग आहे. आणि ते मागे मी ते परत सांगतो, विजय केंकरे माझ्याबद्दल गौरवपर भाषण होतं खरं, पण तो म्हणाला होता की मी अनेक सिनियर नटांना दिग्दर्शन केले, पण माझ्या मते या सगळ्या सिनियर नटांमध्ये मोस्ट इन्सिक्युअर ॲक्टर प्रभावळकर आहेत म्हणून. जरी त्यांची इन्सिक्युरिटी दिसली नाही तरी तो माझ्या ह्याच्या गौरवपर तुम्ही असे डोळे मोठे करून त्याकडे बघितलं, हां असं म्हणाला. तर सांगायचं होतं की तर ते त्यातनं सुद्धा तो निरागस पण मला माहीत नाही, पण हा स्वभावाचाही भाग झाला, स्वभावाचा झाला, पिंडाचा झाला. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, मी हे सांगायला हरकत नाही खरं की भूमिका जगतो वगैरे ह्याच्यावर माझा विश्वास नाही. भूमिका जगत नाही, तुम्ही कशी जगाल? मी आता चौकट राजा जगायला लागलो तर मग मला माझं नॉर्मल नेहमीचं लाईफ नाही करता येणार. तुम्ही भूमिका प्रत्येक, तुम्ही ॲक्टर आहात आणि ती व्यक्तिरेखा आहे, ती कॅरेक्टर आहे. तर ॲक्टर आणि कॅरेक्टरमध्ये हा फरक, हे अंतर हे राहायला हवं. तुम्ही अलिप्तपणेच करता, म्हणजे तुम्ही असं एक इल्युजन किंवा आभास निर्माण करता की यू आर द कॅरेक्टर, पण तुम्ही असता तुम्हीच त्याच्यावर, ती अलिप्त असतं. पण तुम्ही ते कॅरेक्टर करताना तुम्ही केलेली तयारी, व्हाईल डुईंग, म्हणजे ते करत असताना तुम्हाला आलेला अनुभव, आणि केल्यानंतर लोकांनी जो कसा रिसीव्ह केला त्यावेळेचा तो अनुभव, हे तुमच्या माणूस असण्यावर परिणाम करतं. उदाहरण सांगतो, आता हे मानसिक संतुलन बिघडणाऱ्या विषयावरची मी काही कलाकृती केली. 3-4 नावं सांगायची म्हणजे एक नातीगोती नावाचं नाटक होतं, त्याच्यामध्ये मी मतिमंद मुलाचा बाप होतो. मी अतुल परसुरे बॉर्न मतिमंद होता. नाटक होतं जयवंत दळवींचं. ते नाटक चौकट राजामध्ये मी नॉर्मल चाइल्ड, पण झाडावरून पडून पावसच्या कुठल्या तरी त्याला ॲबनॉर्मॅलिटी येते. ते रात्र आरंभ नावाचा सिनेमा होता, त्यात मी स्किझोफ्रेनिक पेशंट होतो, अजय फणसेकरचा. त्यात मी दुभंग व्यक्तिमत्वाचं हे होतं. एरवी तो बरा आहे, पण तो सडनली एकदम स्वतःच्या काल्पनिक जगामध्ये जातो आणि स्वतःच्या मुलाला तो खुनी समजतो, मारतो. स्वतःच्या मारतो म्हणजे ठार मारतो मुलाला स्वतःच्या रात्र आरंभमध्ये. तर तो असं हे होता, म्हणजे तो त्याचा नेहमीचा अतिशय नॉर्मल, अतिशय कुटुंबवत्सल, प्रेमळ
मुलावर सुनेवर प्रेम करणारा, तो आपल्या कल्पनेतल्या जगात गेला की तो सटकतो म्हणजे काहीतरी निमित्ताने. आणि तिसऱ्या ह्याच्यात तो हा आहे म्हणजे तो त्याला पकड घेऊन जातात. तो खुनी कैदी आहे तो. दीपक शिर्के होतं त्याच्यामध्ये. तो मला भेटायला येतो. रॉकी नाव त्याचं. अजय फणसेकर लेखक दिग्दर्शक रात्र आरंभचा. तो इतका गुंतागुंतीचा विषय होता की सगळ्या त्या तयारी तर मला करायला लागतेच प्रत्येकाची. मला गिल्टी वाटते तयारी करायला नाही मिळाली तर. ती चौकट राजाला नाही मिळाली, आयत्या वेळेला मला करायला लागलं. तर ती मला अनेकांनी विचारावं तुम्ही कसं केलं हे 3 वेगळे हे केले. नेहमीचा अतिशय सोबर, मग तो त्या ह्याच्यात गेलेला, भ्रमात गेलेला आणि मग तो खुनी. तर म्हटलं मी काही केलं नाही, सगळं अजय फणसेकरनी केलं. त्याने सांगितलं तसं मी केलं म्हणून. तर ते खरोखरच अजय फणसेकरचं वर्क होतं त्याच्यात. रात्रारंभ त्याची स्टोरी सांगायची म्हणजे गंमत सांगायची म्हणजे चोऱ्या पुष्कळ आहेत आपल्या त्यावेळेला आठवलं पाहिजे सगळ्या. तो सिनेमा रात्रारंभ त्यासाठी मला स्टेटचं पण मिळालं आणि फिल्मफेअर मिळालं त्या रोलसाठी. तर तो सिनेमा नासिरुद्दीन शहानी बघितला मराठी. तर खूप आवडलं त्यांना. तर ते अजय फणसेकरला म्हणाले पाठवून कधी हिंदी केलास तर मला सांग, मी तुझ्याकडे काम करायला मला आवडेल. त्यांची पाठ वळल्याबरोबर अजय फणसेकरने सगळी मराठी प्रोजेक्ट बाजूला केली आणि हिंदीच करायला घेतला. हे विसरायच्या आधी आला. तो एन्काउंटर नावाचा सिनेमा त्यांनी केला. त्यात मेन रोल ह्यांनी केला आणि माझा आवडता रोल त्याच्यामधला म्हणजे पुनाप्पा. त्याच्यामध्ये मी दात लावले आणि तो हातभट्टी चालवणारा एक एक्स गँग लीडर आहे मी. आणि त्याचा ह्याचा मेन रोल आहे इन्स्पेक्टर भरूचा. मला राहुल मेंदळे त्याच्यामध्ये आहे, ती बरेच लोक आहेत. तर तो राहुल मेंदळेची आई रत्ना पाठक शाहू आणि हा होता आकाश खुराना होता मला वाटतं त्याचे वडील. तर तो सिनेमा केला मग एन्काउंटर. त्यात मी पुनाप्पा आवडे नावाचा मी त्यात कॅरेक्टर होतो माझा. म्हणजे आणि थोडा साऊथ इंडियन लँग्वेज त्या ॲक्सेंटनी मी हिंदी होता सिनेमात. तो सांगायचा मुद्दा की असं तो रात्रारंभ आणि त्याच्यामुळे त्यांनी केलेला अजय फणसेकरनी एन्काउंटर त्यात पुन्हा त्यांनी मेन रोल केला. तुम्ही आता तयारीबद्दल बोललात ना, तर ती वेगळ्या प्रकारची असते. तुम्ही कशी तयारी करता म्हणजे तुमच्यासाठी तयारी काय असतं? कारण आता ना आम्ही खूप बॉलिवूडचे सेलिब्रिटीज बघतो. कोणीतरी सांगतं की नाही मला एक गरीब घरातलं पात्र करायचं होतं म्हणून मी झोपडपट्टीत फिरून आलो, मी ना 2 दिवस त्यांच्यात राहून आलो, रूमच लॉक करून घेतली. असं काय खूप वेगवेगळ्या स्टोऱ्या वेगवेगळे ऍक्टर्स आम्हाला विकतात आणि खूप काय सांगतात. तर तुम्ही ज्यावेळेस तयारी म्हणता तर तुमच्यासाठी तयारी कशी असते? वेगळ्या प्रकारची असते. तुम्हाला कधी बोलण्यात ते कॅरेक्टर मिळतं, कधी मॅनरिझम तुमची लकबीमधनं मिळू शकतं, कधी ड्रेसमधनं मिळतं, कधी अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ती कॅरेक्टर्स मिळतात. कधी डायरेक्टरशी बोलून मिळतं, तो तुम्हाला सांगतो. गंगाधर टिपरे कसं मिळालं? गंगाधर टिपरे सुद्धा एक तर ते गंगाधर टिपरे ची गंमत अशी की मी तो कॉलम लिहित होतो. मला पुष्कळाला जसं मी डायरेक्टर्सनी ॲक्टिंगला मदत केली तसं प्रकाशक आणि संपादकांनी मला लिहिण्यासाठी उद्युक्त केलं, म्हणजे लिहायला लावलं. तर ते मी लोकसत्तेमध्ये कॉलम लिहित होतो अनुदिनी नावाचा. तर त्या मला खूप संपादक मागे लागले म्हणून मी तो डॉक्टर अरुण टिकेकर म्हणून ते घरी आले म्हणून कॉलम म्हटलं. तर ते मला नाही कसं म्हणणार, कारण माझं पहिली रिॲक्शन नेहमी नाही असते, नाही मला नाही जमणार कारण मी बाकी उद्योग बरेच आहेत, मला खरंच जमणार नाही. त्यांनी लिहायला लावलं. तर मग त्या काय करू प्रत्येक रविवारी कॉलम लोकरंगमध्ये त्याच्या पुरवणीमध्ये यायचा होता. तर तो मी मग ती फॅमिली तयार केली एक टिपरे आणि केली आणि प्रत्येक रविवारी एका फॅमिली मेंबरच्या डायरीतली पानं यायची रोजनीशी दैनंदिनी. त्यात आजूबाजूला काय घडतंय त्याच्यावर एक टिपिकल मिडल क्लासच्या माणसाची रिॲक्शन असं होतं ते. आणि बरंच काही घडत होतं आजूबाजूला. मग त्याच्यामध्ये जो शेखर कुटुंब प्रमुख होता, त्याची बायको श्यामला होती, त्याची मुलगी शलाका होती, तिला ब्युटी क्वीन व्हायचं, कॉलेजमध्ये जाणारी, कॉलेजमधून बाहेर पडलेला आणि क्रिकेटचा वेडा म्हणजे त्याचा मुलगा होता श्रीलेश, आणि त्याचे शेखरचे वडील गंगाधर टिपरे. हे लिहिलं मी डायरीतली पानं. एका दिवशी एक म्हणायचा श्यामला आणि शलाका कधी क्रिकेटवर येणार नाही. तर ते त्या वेळेला लिहिताना केलेले 5 रोल्स होते.
म्हणजे मी जेव्हा हे माहितीच कळलं. नाही. म्हणजे हे आता मी समजा आबा लिहित असेल म्हणजे मला माहीत नाही ह्याच्या पुढे सिरियल होणार आहे, मला अजिबात माहीत नव्हतं. मी ही फक्त अनुदिनी नावाचा कॉलम होता, अनुदिनी म्हणजे एव्हरीडे, अनुदिनी नावाचा कॉलम होता, त्याच्यामध्ये हे यायचं. पण मला आबा डिफरन्सचं लिहिताना मजा यायची खूप. तर जरा तो मिस्किल आणि असा काय म्हणतात त्याला, ते त्रिफळा चूर्ण घेतल्याशिवाय झोप लागत काहीतरी एक फॅड असतात ना अशा लोकांची. हां, म्हणजे ते असं काही तो असं काहीच करायचं ते शिऱ्याबरोबर मोटरसायकलून बाहेर जायचा असं. आणि मी शिऱ्या सांगायचा आबा आहे ना म्हणून. आबा ते हे हक्काचे होते आजोबा त्याचे. तो त्यांच्या मांडीवर लोळायचा, खांद्यावर हात टाकायचा, काही करायचा तो. तर लोकांना खूप आवडायचं ते फॅमिली बॉन्ड. तर तो घेऊन जातो तिकडून नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करतो त्याची मोटरसायकल. तेही मित्राची आणलेली असते त्याने उसनी. तर ते म्हणा आबा एक करा ना प्लीज, तो न्यायला आलाय, हो दंडबिंड मागतो माझ्याकडे, पोलीस माझ्याकडे पैसे नाही द्यायला, तर प्लीज काय मी काय करू. तो आबा म्हणतात, मी असं नाही वेगळ्या आबाच्या बोलण्याच्या स्टाईलमध्ये. तर ते म्हणाले तुम्ही असं करा ना. मी त्याला सांगितले, त्याला थाप मारली की माझे आजोबा अंध आहेत आणि त्याला औषध त्रिफळा चूर्ण औषध घ्यायचे म्हणून मी मेडिकल स्टोअर जवळ मोटरसायकल उभी केली. जरा सांग मग मी काय, तुम्ही जरा आंधळ्याची ॲक्टिंग कर. तर ते त्याच्यामध्ये होतं ते आंधळ्याची ॲक्टिंग करत तो जातो असा. तर ती लिंब घेऊन बाई बसलेली असते, ती शिवे झाली अहो लिंब सगळे तुम्ही त्याच्यावर पाय देऊन गेलात म्हणून. तर ती तिला समजून मी सगळी लिंब विकत घेतो आणि मग घरी सामानाला सरबत करायला सांगितले असं त्याचं लिहिलेलं होतं. हे सगळं लिहिलेलं होतं. त्याचं ते सगळं कॉलम रायटिंग झालं, ते खूप पॉप्युलर झाला कॉलम. तो वर्षभर लिहिला मी, 1 वर्ष लिहिला, प्रत्येक रविवारी लिहिलं, एकेकाची डायरी. किती व्हिज्युअल आहे पण लिखाण. हां, ते हे बरोबर बोललास तू, ऐक सांगतो पुढे. मग त्याचं पुस्तक इथल्या उत्कर्ष प्रकाशननी काढलं. डेक्कन जिमखानाला जे आहे उत्कर्ष प्रकाशन, त्याने अनुदिनी नावाचं पुस्तक काढलं. ते केदार शिंदेच्या हातात पडलं. केदार शिंदे, तर केदार शिंदेला मी ओळखत होतो, खूपच प्रॉमिसिंग लेखक दिग्दर्शक, तो हुशार आहे. तो मला म्हणाला की माझी ओळख होती. म्हणाला की दिलीप भाई एक करा ना, मी ह्याच्यावर सिरियल करणार. म्हणजे वेडा आहेस का, रोजनिशीतली पानं आहे, सिरियल कशी होईल याच्यावर. तुमच्या ह्याच्यामध्ये व्हिज्युअल हे आहे, दृश्यात्मकता आहे. मी तुम्ही लिहिता ते कदाचित ॲक्टर असल्याचा परिणाम असेल, पण मला तो प्रसंग घडताना दिसतो. तर त्यांनी त्याच्यावर सिरियल केली. तर म्हटलं तुम्ही आबा, मी नाही म्हटलं आबा मला वेळ नाही हवा, तुम्ही आबा करा म्हणून. त्याच्यात तो आबांचा रोल मी लिहिताना केलेला होता. तू जे म्हणाला असं मॅनर केलेलं, म्हणजे त्यावेळेला मला माहीत नाही मी आबा करणार आहे, पण तो मी म्हटलं ना तुला की ते लिहिताना केलेले रोल्स होते, तर तसे ते होऊन केलेले रोल्स होते. सुंदर प्रोसेस आहे. हां, तर ते मग तो आबा मला तसे पटकन मिळाले. मला आबाला मला खूप स्ट्रगल करायला लागले काही रोल्ससाठी. जसं की खूप पुष्कळ हसवापासून 6 अगदी वेगळी पात्र. चिमणराव कुठे, तो वांटून पिनपिन चायनीज असा तो चायनीज बोलणारा तो कुठे, नाना कोंबडीवाला कुठे, दीप्ती प्रभावळकर पटेल लुंबुंबा माझी जुळी बहीण 4 नंबर, 5 नंबर 20-22 वर्षाचा माझ्यापेक्षा वयाने खूप लहान कॉलेजमधला तरुण बॉबी मॉड, आणि त्याच्या चौपट वयाचा शेवटचं कॅरेक्टर 89 वर्षाचे कृष्णराव हेरमकर, जे मी गातो स्टेजवर. तर दात नाहीत, जाड चष्मा वगैरे. तर ही सगळी वर्क केलेली होती की प्रत्येक काही साम्य राहू नये त्यांच्यामध्ये. प्रत्येक त्यांचं चालणं, बोलणं, त्यांचं बेअरिंग, त्यांचं टोटल आवाज सगळं वेगळं असं असेल अशी खूप तयारी केली होती. पण काही कॅरेक्टर्स मला पटकन मिळाली. त्याच्यात हे एक कॅरेक्टर होतं. तात्या विंचू पण पटकन मिळाला. हो, तात्या विंचू मला भ्याने सांगितलं. अहो म्हटलं मी व्हिलन कसं वाटेन हो. मी कोणतरी आपला दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर वगैरे असे पाहिजे. मी आपला ते चिमणराव गुंड्यामध्ये मी चिमणराव करतो, भोळा बावडा असा नाही. त्यात पण मी म्हटलं ना ते त्यांना खात्री, त्यांनी हे केलं मला. तर त्याचे तो मिळाला समोर. बेसमधला आवाज लावला मी, आणि ते रूप मी बघितल्यावर मला वाटलं की हा असा असेल तात्या विंचू. रोल लहान आहे तसा तो. नारबाची वाडीमधला नारबा पटकन मिळाला मला काय नाही वेळ. तसं टिपरे पण, तर ते टिपरे सुद्धा मला लगेच मिळाले. आणि त्याचा आवाज आधी आला, शेणा कुठे गेला हो, त्या आधी आवाज आला, मग तो असं आला. चिमणरावला थोडं वर्क करायला लागलं. चिमणरावचं कसं झालं की ते एक तर खूप फेमस कॅरेक्टर आहे आपल्या साहित्यातलं. तर आणि
टिपिकल सदाशिव पेठेला कारकुनी पेशाचा माणूस आहे त्यावेळेला स्वातंत्र्यपूर्व काळातला. त्याला 60 रुपये पगार त्यावेळेला. बापरे. तो आर के लक्ष्मणच्या कॉमन मॅनसारखा कॉमन मॅन आहे. तर त्याला मी ठरवून माझी नेहमीची स्टाईल जी काय बरी वाईट असेल पण ती स्टाईल जी आहे ती त्याला नॅचरलिस्टिक स्टाईल ऑफ ॲक्टिंग म्हणतात. नैसर्गिक अभिनय शैली अशी आहे माझी. जी काय आहे ती अशी आहे. चिमणराव ठरवून मी थोडा कॅरिकेचर टाईप केला. त्याचे टोटल एक व्यंगचित्रात्मक थोडंसं त्याचं स्वरूप आहे चिमणरावचं. त्याचा हाय पिच्ड व्हॉइस आहे. म्हणजे त्याचा अरे मोर्या असं वरच्या पट्टीत बोलतो. वरच्या पट्टी हे ठरवून केलं मी. ह्याचं कारण असं की ते चिवी जोशींनी त्या काळातल्या ज्या एक विसंगती दाखवलेल्या आहेत समाजामधल्या, रूढींमधल्या, व्यक्तींमधल्या, प्रसंगांमधल्या, त्या विसंगती या स्टाईलच्या ॲक्टिंगमुळे अधिक अंडरलाईन होतील असं मला वाटलं. ही स्टाईल आणि कॉमेडीला जास्ती उपयोगी पडेल ती. त्याचं एक्सप्रेशन जे आहेत चिमणरावची डोळे घेरा शेंडी आहे त्याला. ती शेंडी घेरा खाजवणं की हे जे जे काय ओठाचा चंबू करणं, ह्याची हालचाल, मिशा अशा चालीच्या सगळे मिशा आहेत जे लोकांना भास झाला ना. तर ते सगळं हा व्यंगचित्रात्मक थोडंसं आहे. हाय पिच व्हॉइस कशासाठी आहे की तो या व्यवहारी जगामध्ये या अव्यवहारी माणसाचा आवाज हरवला आहे. अव्यवहारी माणसाचा माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्या असं प्रत्यक्ष न म्हणता तो आवाजाद्वारे सुचवतो. अरे बघा ना इकडे असं म्हणत नाही पण तो हे असं माझं त्यावेळेला हे होतं. म्हणजे त्याच्यात थोडासा एक कारुण्य आहे, पॅथॉस आहे त्याच्यात. पण मग एवढं खरं की सिरियल त्यावेळेला खूप पॉप्युलर झाली कारण दुसरी सिरियलच नव्हती. एकच चॅनल एकच सिरियल होती. त्याच्यामुळे मग ते कारुण्य हळूहळू लोप पावलं आणि फक्त कॉमेडीसाठी तो आवाज वापरला गेला. म्हणजे एक गंमत सांगतो तुला म्हणजे त्याच्या याला जोडू नये म्हणून सांगतो. असं म्हणतात की कुठलाही तुम्ही कॅरेक्टर करता म्हणजे नट करतो तेव्हा त्या कॅरेक्टरचा, त्या व्यक्तिरेखेचा, त्या भूमिकेचा तो मुखवटा चढवतो आणि जेव्हा ते संपतं तेव्हा ते मुखवटा काढून ठेवतो. चिमणरावसाठी मला आलेला अनुभव असा की चिमणरावचं शूटिंग त्या बेरिंगमध्ये त्या एक असा भोळा भाबडा आणि ते महत्त्वाची व्यक्ती नसताना आपण महत्त्वाची व्यक्ती आहोत असं बेरिंग घेऊन वावरणारा. म्हणजे त्याला आपल्या सामान्यपणाचं त्याला हे नाही आहे. हां म्हणजे महत्त्वाची व्यक्ती असा तो वावरतो. हा भोळसटपणा त्याचा जो आहे ते घेऊन अख्ख्या सगळ्या प्रसंगातनं गेल्यानंतर संध्याकाळी 5:30-6ला ते शूटिंग संपायचं. त्यावेळेला जेव्हा मेकअप काढायची वेळ यायची त्यावेळेला अनेकदा मला दिलीप प्रभावळकरचंच बेरिंग सापडत नाही असं व्हायचं. कळलं म्हणजे ते इतकं सोयीचं आणि इतकं सुखाचं होतं ते सगळं की आजूबाजूच्या जगाकडे एक ह्यानी इनोसन्सनी पाहणं. व्यवहारी जगाचा अजिबात स्पर्श न झालेला माणूस बऱ्यापैकी असा की तो मला त्या मुखवट्याचा चेहरा व्हायचा आणि आता दिलीपचा आपल्याला मुखवटा घालायचा असं फिलिंग यायचं. बापरे बापरे. एखादा कॅरेक्टर किती परिणाम करू शकतो. हा म्हणजे ते परत परिणाम म्हणजे ते हां ते त्यानी फक्त हे चिमणरावने मला हे फिलिंग दिलं. बाकी दुसरं कुठले कॅरेक्टर दिलं नाही. म्हणजे व्हेरी कम्फर्टेबल सगळ्या आपले भोटपणा सिद्ध करत सगळीकडे फिरणं असं ते हे फिलिंग त्या चिमणरावच्या कॅरेक्टरने दिलं होतं मला. किंवा तू जर हास्वापुसी पाहिलं असेल तर शेवटचे कृष्णाराव हेरमकर तर ते 6 कॅरेक्टर्समधलं ते कॅरेक्टर ह्युमन आहे. आधीची 5 कॅरिकेचर्स आहेत. तर ते खरं वास्तवातलं कॅरेक्टर वाटतं लोकांना. लोकांनी पुष्कळला आम्ही बाहेरगावी प्रयोग केले ना कोकणात काय किंवा आणि कुठे मराठवाड्यावर आणि इथे लोकांनी विचारलं की अहो ते पहिले 5 प्रभावळकरांनी खूप छान केले पण ते शेवटच्या कॅरेक्टरला तुम्ही कशाला त्या वयाना ओल्ड मॅनला त्रास दिलात. म्हणजे अहो ते प्रभावळकरच आहेत. मी इतकं त्यांचं खरं वाटायचं. हो असं झालेलं आहे. वालावल वगैरे ते लोक आले ते सांगायला गेले ते त्यांची आम्ही काळजी घेतो. अहो पण ते प्रभावळकरच आहे मेकअप काढलेत असं खरंच झालं आहे. आमच्या बरोबर काम करण्याने सांगितलं त्यांना कशाला त्रास दिलात. 4-5 ठिकाण झालं असं. तर सांगायचं होतं की ते वास्तवात कॅरेक्टर आहे ते बाकी सगळी कॅरिकेचर टाईप आहेत. तर असे ते वेगवेगळ्या वेळेचे वेगवेगळे अनुभव असतात. म्हणजे तुम्ही ते तर ती कधीतरी ते कृष्णारावचे कॅरेक्टर तुम्हाला टच करतं. मी तुम्हाला अपील करतो. लोक हे व्हायचे अमेरिकेत जेव्हा मी वाजवावसी केलं ना 93 साली तेव्हा लोक इथे सोडून गेलेल्या माणसांबद्दल इतक्या तर आठवणी होते की ते हळवे व्हायचे.
तो एक मी हे सांगतो, मी त्याच्या आधी अनेकदा सांगितले, परत सांगतो तुमच्या मुक्तामुखसाठी, की अमेरिकेत जेव्हा प्रयोग केला तर ते खूप हळवे व्हायचे शेवटच्या त्याला, की ते एक अपील आहे तो, म्हणजे की माझं ब्रिंगिंग अप द फॅमिली, की आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवून कुटुंबाची एकूण काळजी घेणं सगळ्यांची, हे पण मोठं काम आहे, हे तो शेवटी अपील करतो कृष्णराव. त्याच्यामध्ये कृष्णराव करतात, जुने गायक नट आहेत ते. तर ते प्रयोग संपला आहे, सिॲटलला प्रयोग होता आणि नेहमीसारखे खूप लोक आले आतमध्ये भेटायला वगैरे. ते एक ग्रस्त माझ्याकडे सारखे बघत होते असे बराच वेळ ते खूप वर्षात 40 वर्ष त्याला राहिलेले होते अमेरिकेत, मराठीच, आणि असे वेल टू डू वाटत होते खूप. मला बघत होते, तर मग सगळे गेले. तर म्हटलं त्यांना, तर ते आले पुढे, आणि मग पुढे आले म्हटलं, आणि अगदीच काहीच अनपेक्षितपणे त्यांनी पायाला हात लावला. तर मला भयंकर ऑकवर्ड झालं. पायाला हात लावला, वाकले ते. तर मला ऑकवर्ड झालं. म्हटलं, अहो प्लीज असं नका करू, फक्त आवडलं सांगितलं चालेल. तर ते मला एकदम असं ब्लंटली म्हणाले, हा नमस्कार तुम्हाला नाही केला, कोकणातल्या आमच्या वडिलांना केला म्हणून. तर असे अनुभव खूप आले मला. बापरे. मला एक विचारायचं होतं, म्हणजे आमच्यासाठी अभिनय म्हणजे दिलीप प्रभावळकर करतात तो अभिनय, असं नाही. तुमच्यासाठी अभिनय मी काय? माझ्या परीने करतो, माझ्या कुवतीप्रमाणे करतो. पण तुमच्यासाठी अभिनय काय? म्हणजे कारण प्रत्येकाचं ना त्याच्याबद्दलचं म्हणणं काहीतरी वेगळं असतं. म्हणजे माझ्यासाठी काय, काही ऍक्टर्स म्हणतात माझं ते पॅशन आहे, मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. काही लोकांना ते त्यांचं एक्सप्रेशन वाटतं, मला त्या माध्यमातून व्यक्त होता येतं असं वाटतं. तुमच्यासाठी नेमकं काय अभिनय? माझ्यासाठी तो सतत न थांबता चाललेला स्वतःचा शोध आहे. म्हणजे मी किती आहे, कुठपर्यंत आहे, माझ्या मर्यादा कळतात, शक्तिस्थानं कळतात. तर तुम्ही ज्या वेळेला कॅरेक्टरचा शोध घेता, म्हणजे करण्यासाठी, प्रेझेंट करण्यासाठी, त्यावेळेला त्या निमित्ताने ते करताना किंवा करून झाल्यावर तो स्वतःचा पण शोध असतो. मी जशी ही ज्या व्यक्तिरेखांना मी माझ्यातलं देतो, माझी बुद्धी देतो, माझं मन देतो, माझ्या भावना देतो, माझे एफर्ट्स, माझे प्रयत्न देतो, मेहनत देतो, कष्ट देतो, तसंच त्या व्यक्तिरेखा करून झाल्यानंतर त्याही मला काही देतात. त्या मला अधिक परिपक्व करतात, अधिक शहाणा करतात, अधिक अंतर्मुख करतात, अधिक अस्वस्थसुद्धा करतात. तर असं मला वाटतं. तर मला असं त्याला वाटतं की ते जसं एक उत्तम साहित्यामध्ये सत्याचा शोध असतो असं म्हणतात, उत्तम साहित्यात, तसं उत्कट अभिनयामध्ये स्वतःचा शोध असतो असं मला वाटतं. आता हे प्रत्येकाचं वेगळं हे आहे की ते तुम्ही, तर तसं ते शोध असतो. मी खरा कसा आहे की जेव्हा मी कुठलीच ॲक्टिंग करत नसतो, मी कुठलीच भूमिका करत नसतो, कुठली ॲक्टिंग करत नसतो, तेव्हा ती स्वतःची ॲक्टिंग असते का? मी नेमकी काय, मी आता काहीच ॲक्टिंग करत नाही म्हणजे काय, मी बापरे, ऐक मेटावर्स आहे नाही, हे असे चालू असतात काय काय, पण एक्साइटिंग आहे खूप. मी ते स्वतः शोध वगैरे म्हटलं झालं, पण ह्या प्रत्येक वेळेला वेगळं काहीतरी तुम्हाला गवसतं, हे आहेच. म्हणजे ते खूप एक्साइटिंग. तसं ह्याच्यामध्ये मला एक भांडारच मिळालं दशावतारमध्ये. एक्झॅक्टली. खूप वेगळ्या तऱ्हेचं. आणि मी अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर दरवेळेला शक्यतो मी एकाच टाईपची भूमिका रिपीट नाही करत, इन्क्लुडिंग गांधीचे खूप ऑफर्स आले मला. चर्चेसाठी बोलवलं. आता नॅशनल अवॉर्ड विनिंग रोल म्हटलं तर नाही बोलणार का? फक्त एक एक्सेप्शन म्हणजे मी तेलुगूमध्ये गांधी केला. हाच ते विजू चोप्राने मला रिक्वेस्ट केली की जरा त्यांना तेलुगू गांधी मिळत नाहीये, तर मी तिकडे मी एकटाच नॉन तेलुगू होतो, तर मी तेलुगू बोललो तिकडे जाऊन. आपल्या बालभारतीमध्ये जाऊन मी तेलुगू डिपार्टमेंटच्या हेडबाईंना भेटलो. हो, म्हटलं अहो मला काही येत नाही हो, ते इंग्लिशमध्ये पाठवायचे. मग त्यांना खूप आनंद झाला, आपल्या तेलुगूमध्ये या का. आणि त्या इथल्या पुण्याच्या असल्यामुळे त्यांनी मला देवनागरीत लिहून दिलं, चोख पाठ केलं मी. तर ते केलं. शक्यतो रिपीट नाही करत. गांधी
पुष्कळ हे आलं मला सिरियलमध्ये. ते ऑफरला असं सांगायचे की इंडिपेंडेंस से स्ट्रगल के बारे में अपना ये जो सब्जेक्ट आहे. म्हटलं गांधी का रोल आहे? हां हां म्हटलं अजिबात नको. ते बरंच मोठं मला सांगायला लागायचं. म्हणजे शेवटी काय हे काय गांधीचा रोल आहे का? तर नाही मी तर ते कुठलाच मी रिपीट नाही करत शक्यतो. पण हा केला त्याच्यामुळे मग मला दरवेळेला हा अनुभव तर तसा रिपीट न करण्यासारखा म्हणजे तसा वेगळा हवा, चांगला हवा, आव्हानात्मक हवा, तुमची कसोटी पाहणारा असा हवा. तसा दशावतारामध्ये रोल मला मिळाला. दशावतारामध्ये हा जो रोल आहे तशा तऱ्हेचा मी केलेला नव्हता रोल कधी. दरवेळेला मला म्हणतात आता तू सगळे रोल्स करून दिला आता नवीन काय, पण प्रत्येक रोल नवीन असतो. तसा हा होता. मला दशावतारामध्ये मला सांगायला वाईट वाटतं खरं, बरं नाही वाटत की दशावतारामध्ये मला खूपच कमी माहिती होती. फक्त ऐकीव माहिती होती. जाऊन आम्ही गेलो सगळे सुबोध लेखक दिग्दर्शक आणि ती टीम सगळी सुजय ओंकार आम्ही कोकणात गेलो. दशावतार बघितला नव्हता मी कधी. मी इथं मुंबईचा ना, मला कसं दशावतार कळणार. तर जाऊन बघितलं नेरूरला देवळातला दशावतार बघितला. मग जुन्या दशावतारी माणसांना भेटलो. त्यांच्या खूप आता रिटायर झालेले त्यांच्या घरी जाऊन भेटलो. रेकॉर्ड केलं त्यांचं काय त्यांचे अनुभव आहेत सगळे आणि वर्कशॉप घेतली. इथे मुंबईला त्यांचे लोक आले. आमची काही वर्कशॉप्स त्यांनी घेतली दशावतार करणारे लोक. आणि असे काही तयारी ती केली. पण शेवटी ते कॅरेक्टर बाबुली माझं नाव, ते बाबुली कॅरेक्टर मलाच करायचं होतं ना. त्याच्यामुळे मग ते हे सगळे तुम्ही इनपुट्स किंवा जे तयारी याचा भाग असतो. पण शेवटी तुम्ही जेव्हा आविष्कार करता तेव्हा तुम्ही असता. तुम्ही आता कसे हो ते टेन्शन दरवेळेला असतंच तुम्हाला. आणि त्यात पुन्हा हा मी म्हटलं त्याप्रमाणे इतका फरक आहे. तर नेहमीचा बाबुली आणि स्टेजवरचा बाबुली, त्या अवतारामधला बाबुली. तो अवतार फक्त एक अवतार नाही आहे, ते 10 अवतार आहेत. म्हणजे तो जे काही सोबतने लिहिले असतील ते त्या अवतारामधला बाबुली प्रत्येक अवतारात वेगळा आहे. तो म्हणजे एका अवतारामधला तो दुसऱ्या अवतारामध्ये तसा असणार नाही. 10 मुखवटे हां म्हणजे 10 सगळे नाही आहेत. पण तो 1.5 तास मेकअप चालायचा. मी अगदी पेशंटली बसायचो. मला सवय होती. गांधींच्या वेळेला पण असंच 2-2.25 तास मेकअप, कृत्रिम कान, कृत्रिम नाक, गोटा केलेला होता, रंग बदलायचे, रिंकल्स होत्या सगळ्या हे करायचे. त्या इचिंग व्हायचं सगळं ते गांधीच्या. तर इथे पण तसंच पेशन्स तुम्हाला ठेवून ते मेकअप करायला लागणार. मेकअप करून झाल्यानंतर तो वागवून म्हणजे तो स्वतःच्या चेहऱ्यावर बाळगून ते कॅरेक्टर करायचं असतं. कारण शेवटी ते मेकअप हे साधन आहे ना तुमचं, साध्य नाही आहे. साध्य शेवटी ते रोल करणं हे आहे. नाहीतर ती फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची एंट्री होईल ना. हां व्यवहार रे मस्त मेकअप केला म्हणजे मेकअप क्रेडिट ह्याला. तिथे ते मेकअप करून तुम्ही केलं काय ते म्हणजे ते त्याचा उपयोग कसा केलात असं. हे जरा काय साहित्यिक वाक्य आणि कृत्रिम वाक्य आहे. पण म्हणजे अभिनयाच्या मूर्तीपेक्षा मेकअपची आरास जास्ती आकर्षक होता का म्हणे किंवा महत्त्वाचे नाही हे असं. मला थोडा म्हणजे लिखाणाकडे यायचं आहे आता. कारण तुम्ही जितकं अभिनय केलंय मला वाटतं तेवढंच लिखाण पण केलंय आणि खास करून लहान मुलांसाठी खूप लिहिलंय. तर पहिला प्रश्न तर हाच आहे की लहान मुलांसाठी का? म्हणजे कारण तो नॅचरल चॉईस नाही वाटत ना कोणाचाही. तर लहान मुलांसाठीचं लिखाण का? यातलं कारण असं की एकतर लहान मुलांच्या समोर मी नट म्हणून आलोय मतकरींच्या बालनाट्यामध्ये. ते म्हणजे मुलांशी कम्युनिकेट करणं थ्रू अ कॅरेक्टर म्हणजे संवाद साधणं नट म्हणून हे केलेलं आहे. तर लेखक म्हणून पण करायला मला आवडेल. दुसरं म्हणजे मला हे लिहायला लावलं. अच्छा. ही बोक्या सातबंडे जे आहे ते मुलांसाठी कार्यक्रम असायचा बाल दरबार म्हणून मुंबईला. त्याचे निर्माते होते माधव कुलकर्णी. तर ते मला म्हणाले की मुलांसाठी. तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे पहिली रिॲक्शन नाही जाणार. अहो एवढं काय काय चालू आहे हो माझं, नोकरी पण आहे आणि हे सगळे उद्योग आता नवीन कुठे घेत बसू असं हे पहिल्यांदा ते डिफेन्स ढाल असते. तर त्यांनी दम भरला माझा राज्य शहाणपणा करून नको. आणि मग मी आणखीन एक कारण हे केलं. ते फारच रिलेव्हंट कारण होतं. म्हटलं अहो आता टी व्हीचा जमाना आहे, तर रेडिओ कोण ऐकतो हे मी त्यांना तेवढं तू मला शिकवू नकोस तू हे कर म्हणून.
आणि मग मी ते परत ते टिपरेसारखं ते बोक्यात निर्माण केलं बोक्याचं, आणि त्याचे श्रुतिका केल्या, श्रुतिका नभोनाट्य रेडिओ प्लेज केले. त्यात मी बोक्याचा बाबा होतो, आवाज रेडिओ, आणि सगळी फॅमिली जमली. चिमटराव म्हणजे माझी जी आई होती तिने माझ्या आईचंच काम केलं, बोक्याची आजी. आणि अजित भोरे बोक्याचा दादा होता त्याच्यात. हां तर हे झालं तिकडे. आणि मग ती त्या प्रचंड पॉप्युलर झाल्या. आणि मग एकदा मी गेलो तिकडे, इकडे बस, ते मला बसवलं त्या माधवरावने आणि कपाट उघडलं त्याच्या मागे रेडिओवरच्या त्यांच्या ऑफिसमधलं त्यांचं, आणि एवढी पत्र काढून दिली मला. ते म्हणे ही पत्र बघ, ही रेडिओ आहे त्या गावातनं नाही आलेली, जिकडे टी व्ही आहे त्या मोठ्या शहरातली पत्र आहे ती. आणि खरंच होती. अरे हो, ती खूप पॉप्युलर झाली मालिका श्रुतिकांची. हां ती झालं सगळं. किती साल ते साधारण? लेट 80s असणार बहुतेक, लेट 80s असेल. आणि मग ते झाल्यानंतर मग मला आपले पुण्याचे माजगावकर जे आहेत ते मला म्हणाले की बुक स्टॉलमध्ये जाऊन कोणी श्रुतिकांची पुस्तकं द्या असं मागत नाहीत, तुम्ही याच्या कथा करा, स्टोरीज करा, गोष्टी करा. आणि मग मी त्या आधारे 3 भाग त्याचे मार्केटमध्ये आले, स्टोरीज केल्या. आणि त्याकडे मला जास्ती फ्रीडम मिळालं. मला अधिक ती कॅरेक्टर्स व्यक्तिरेख खुलल्या, प्रसंग आणखीन संवाद वगैरे असे. तिकडे ते फक्त रेडिओचं ह्याचं बंधन नव्हतं. तर मग ते आलं. आणि मग ते 3 भाग आले. प्रत्येक भागामध्ये 5-5 कथा होत्या, 1, 2, 3, 5-5-5 असं. तर त्याची तुला माहिती की नाही माहीत नाही मला, आत्ता 25वी आवृत्ती चालली आहे पहिल्या 3 भागांची. बापरे, 25वी आत्ता. मग त्याच्यानंतर 4 आणि 5 आले, ज्यासाठी मला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. मग 6, 7, 8, 9, 10 भाग त्याचे आहेत. तर तसं ते रेडिओसाठी झालं. आणि माझ्यासारखंच तो बोक्या पात्रसुद्धा सगळ्या माध्यमातून फिरलं. म्हणजे आधी रेडिओ, मग पुस्तक, मग त्याच्यावर सिरियल आली, 2दा आली मला वाटतं, 2-3दा आली. सिनेमा आला, मग त्याच्या ऑडिओ बुक्स आली त्याची. आणि ज्यांना इंग्लिश मिडियमच्या मुलांना ज्यांना वाचायला वेळ लागतो, वाचता येतं पण त्यांना आणखीन जाणून घ्यायचं असं पटतं, त्यांना आई बाबा वाचून दाखवतात. तर त्यांच्यासाठी पुन्हा त्या आता रेडिओ हे त्यांना पुन्हा हे झाले, श्रुतिका झाले. असं कम्प्लीट सायकल हे झालं. तर असं ते लेखन त्याच्या झालं. म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे अनुदिनी त्यांच्या सांगण्यावरून लोकसत्तेला कॉलम, इथे हा श्रुतिका होत्या. त्याचे काही नाही, गुगली मला निखिल वागळेंनी लिहायला लावलं. गुगली संदीप पाटील संपादक होता, प्रकाशक निखिल वागळे होता. तर त्याने सांगितलं गुगली तुम्ही कॉलम असा मी षटकार सुरू करतो. अरे काय प्रचंड पॉप्युलर होता. हो. आणि ते सगळे त्यावेळेला म्हणजे गावस्कर, शास्त्री, वेंगसरकर, कपिल देव, तो जमाना सगळा. आणि हा नुकता आला होता. तेंडुलकर, कांबळी हे नुकते असे बच्चे होते, लेट 80s. तर त्याने तू लिहा, तुम्हाला तो ह्युमरचा सेन्स चांगला आणि व्यंग टिपण्याची वगैरे. मग लिहिलं. मग ते गुगलीचा कॉलम तो पॉप्युलर झाला. ते सगळ्या षटकारामध्ये संदीप पाटील संपादक होता. षटकारामध्ये एकूण सगळं ते क्रीडाविषयी, जास्ती क्रिकेटर्सविषयी ग्लोरिफिकेशन असायचं. माझा एकच कॉलम असा होता की त्यांना मी जाम चिमटे काढलेला. काय शैली होती त्याची? कारण आता ते असंच फॅक्ट आणि फिक्शन होतं. मी तुला आता कसं सांगू, ते गंमत होती त्याच्यामध्ये. आता म्हणजे ते गुगलीचं पुस्तक आलं ना, त्यावेळेला मला प्रकाशक म्हणाले की जरा मागच्या पानावर ब्लर जर गावस्करचं गीत आला. म्हटलं अहो, एकतर ते गावस्करचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. दुसरं म्हणजे तो मराठी वाचतो की नाही माहिती होतं, इंग्लिश मिडियमचा आहे, सेंट झेवियर्सचा. आणि तिसरं म्हणजे मी त्याला पण बरेच चिमटे काढलेले याच्यात. उदाहरणार्थ दिनेश शूटिंगची जाहिरात करा, डोंट कॉल मी सुनील गावस्कर, कॉल मी दिनेश गावस्कर. तर त्यावेळेला मी असं लिहिलं होतं की ही जाहिरात खूप छान आहे. ह्यानी समजा विमल शूटिंगची जाहिरात केली तर हा कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का? की त्याच वेळेला गावस्कर ह्याच्यात त्याच्यानंतर वाडेकर टीम घेऊन परत आला होता. तर वाडेकर मराठी बोलताना असा जरा इंग्लिश ॲक्सेंटनी बोलायचा. तुम्ही ऐकलं की नाही माहीत नाही मला, वाडेकर, अजित वाडेकर. तो असा जरा इंग्लिश स्टाईल आणि मराठी बोलायचा. तर त्याची ती प्रेस कॉन्फरन्स झाली इकडे.
तर मी लिहिलं होतं प्रेस कॉन्फरन्सबद्दल की ती त्या कॉलममध्ये कशा कुठल्या प्रकारचा ह्युमर सांगतो. तिथं लिहिलं होतं की त्यांची प्रेस कॉन्फरन्स झाली, दुसऱ्या दिवशी पेपरात काहीच आलं नाही. कारण मराठी पत्रकारांना वाटलं की हा इंग्लिश बोलतोय, इंग्लिश पत्रकारांना वाटला मराठी बोलतोय. तर असे काही काही त्याच्यात हे असायचे. पण किंवा ते एक हे होतं की बोथॅम नावाचा त्यांचा ऑलराऊंडर होता इंग्लिशच्या. त्याला टीममध्ये घेतला नव्हता. मॅच चालू असताना आणि त्या आपली बॅटिंग होती, गावस्कर आणि चेतन चौहान तिकडे होते मध्यावर, त्यांची बॉलिंग होती. आणि मॅच चालू असताना एक गौरांगना, एक इंग्लिश मुलगी कम्प्लिटली कपडे काढून सगळ्या ह्याला तिने राऊंड मारली, हे बोथॅमला टीममध्ये घ्या म्हणून. आणि तिने अशी फडकवली तिथे हे ती स्वतःची मेजरमेंट्स हे केली. तर मी ते लिहिलं होतं की हे बघून म्हणे मी म्हटलं हा बॉडी लाईन अटॅक गावस्कर आणि चेतन चव्हाणनी कसं काय हे केलं. तर कुठलंही तिथलं फॅड इथे येतं. जनरली त्याचं एक सूत्र काय होतं की फॅक्ट आणि फिक्शन, म्हणजे कल्पित सत्य आणि कल्पित. तर हे फॅक्ट झालं की हे झालं. मग हे हॅपनिंग हे झाल्यानंतर ती स्फूर्ती घेऊन इथे चिमी लाटकर नावाची एक ही दाखवली होती. चिमी लाटकर नावाची ॲक्ट्रेस, ती काही करू बघते, तिला सेन्सेशनल काहीतरी करावं म्हणून ती म्हणते की हे इथे करायला बरं आहे म्हणून शिवाजी पार्कला तिला ती स्फूर्ती घेऊन ती हे करते. आणि मोठ्या उपोषणाला जसं एक लाक्षणिक उपोषण असतं, तर तिच्या मदतीला तिची आई परकर पोलक्यात आणि तिची आजी पण फ्रॉकमध्ये अशा त्या येतात तिकडे. तर असं ते पण गंमत अशी की ते कोण भालराज का शिवराज कोणतरी दुडके नावाचा आणखीन एक ते, म्हणजे तिचं नाव होतं ॲश्ले समर्स. मला नाव पण लक्षात आहे त्या मुलीचं ॲश्ले समर्स ते नाव होतं. तू नवी गुगली बघ, नवी गुगलीमध्ये हे आहे, नवी गुगली नावाचं हे आहे ना पुस्तक, गुगली नवी गुगली आणि हाऊस दॅट, हा चॅप्टर वाच, आवडेल. तर ॲश्ले समर्स होतं. तर ते तिच्याकडून स्फूर्ती घेणारी ही एकटीच चिमी लाटकर एकटीच नव्हती, तर एका पुरुषाने पण स्फूर्ती. तो म्हणाले हे बरं आहे म्हणून. मग त्याला फ्रेंड्सने ॲडवाईस केलं. त्याला म्हटलं त्याला हे माहिती नाही दुसरं, तर हे बरं आहे, ह्याला चढवायला मिळते म्हणून. त्यालाही असं अट्रॅक्ट करायचं होतं, सेन्सेशनल काहीतरी करायचं होतं की आपल्याला कामं मिळतील सिनेमात वगैरे. म्हणून तो त्याला मग मित्र सांगतात तू कम्प्लीट सुटात जा, आणि म्हणजे काय होईल सुटात पण तुझं लोक बघतील, शूट करतील. आणि मग तिकडे जाताना बाउंड्रीला जाताना एक एक कपडे काढत जा आणि शेवटी फक्त टाय ठेव असं. आणि तो नेमका त्याच वेळेला जातो तिथे आणि मग गोंधळ होतो तिकडे सगळा. आणि मग तिथे मॅच चालू असते. मग ते शेवटी पोलिसांचा लाठी मारतो, म्हणजे हे काहीतरी वेगळंच काही चाललंय ते असं. ते अशी ती हे होतं. आता इथेही असं आता लिहिलं होतं, पण ते खूप पॉप्युलर झालं होतं. तू बघ कधी तुला मिळालं तर नवी गुगली बघ, तुला कल्पना येईल. नवी गुगली आणि हाऊस वाचलं की नाही सुनील गावस्करांनी कधी? गावस्कर दिलं ना. हो, अरे 9 का 10 त्याच्या एडिशन झालेत. गावस्करची गुगलीच्या बॅक कव्हरवर रिॲक्शन इंग्लिशमध्ये हे दिली आहे, ब्लर्ब दिलं आहे. हो, मी फॅन आहे या लेखनाचा म्हणून. संदीप तो मी घाबरलो द्यायला त्याच्यामध्ये. मी म्हटलं ना तो फॅन आहे, तो इंग्लिश मिडियमचा आहे, मराठी वाचतो की नाही माहीत नाही, आणि त्याला मी चिमटे काढलेत बऱ्याच वेळाला. एकदा नाही आणखीन पण सलामीला जाणार नाही सांगितलं होतं. तर सलामीचा प्रश्न रजनीकडे असं मी लिहिलं होतं. रजनी तेव्हा प्रिया तेंडुलकर करायची. रजनी नावाची एक सिरियल होती आणि तिकडे हा कंप्लेंट घेऊन जातो तिच्याकडे सुनील, असं काय त्यावेळेचं टॉपिकल होतं ते सगळं. तर त्यांनी लगेच दिला. तो म्हणाला की मी देईन ना. संदीप पाटील म्हणाला मी जातो, तू संपत ना. तर तो म्हणाला मी जातो. त्या संदीप विचारलं असं असं चटकारच्या गुगलीचं पुस्तक येते, तू जरा दे ना बाबा. देईन ना, मी फॅन आहे त्या लेखनाचा. दिली त्यांनी. बघ गुगलीच्या मागच्या पानावर बघ याची इंग्लिशमध्ये प्रतिक्रिया त्याची आणि संदीपची आहे. संदीपची मराठीत आहे, त्याची इंग्लिशमध्ये आहे. दिली त्यांनी लगेच. नंतर तो आला होता आमच्या 100व्या प्रयोगाला आला होता हास्यपसवीच्या. मग एक फार्स करत होता आम्ही, पळापळा कोण पुढे पळेतो. आत्माराम बेंडेने बसवला होता. मी आणि भक्ती बर्वे होतो. त्याच्या 200व्या प्रयोगाला सुनील गावस्कर शिवाजी मंदिरला आला, याला प्लाझाच्या समोर. त्यावेळेला नुकताच त्यांनी ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला होता. ब्रॅडमनचे 29 सेंचुरीचा रेकॉर्ड होता, तर त्यांनी 30वी सेंचुरी केली होती. तर तेव्हा आत्माराम बेंडेने अनाऊन्स केलं इंटरव्ह्यूला
आणि अख्खं हाऊसफुल थिएटर उभं राहिलं. वाव. तो सुनील गावस्कर बघत राहिला. प्रचंड शिवाजी मंदिरला ह्या आमच्या 200 प्रयोग, पळापळा कोण पुढे पळेतो, आणि हसवापसीच्या 100 प्रयोगाला आला होता गावस्कर. काय कमाल आहे रे. मला एक छोटासा प्रश्न घ्यायचा आहे, ते म्हणजे तुमची जी विनोदाची शैली आहे ना, ती कदाचित खूप वेगळी आहे. म्हणजे खूप जेन्युइन ह्युमर आहे, त्या गोष्टी पुरता आहे, आणि तो हार्मफुल नाही आहे. आत्ताचा जो काही ह्युमर आपण बघतो ना, जिथं आपण फक्त काहीतरी व्यंगातच अडकतो किंवा काहीतरी शब्दांच्याच कोट्या करतो, आम्हाला ना तुमचा ह्युमर सापडत नाही कुठे आत्ता. वी रिअली मिस दॅट ह्युमर, जो ज्यात जेन्युनिटी आहे, ज्यात काहीतरी खूप साधेपणा आहे, पण तो ना तो खूप मस्त आहे. असं का? म्हणजे आता ते जगच कॉम्प्लेक्स होत चाललंय का, आपण माणसं म्हणूनच त्या ह्युमरकडे चाललोय? असं का होत असेल? मला स्वतःला माझ्यावर इन्फ्लुएन्स त्या सुरुवातीलाच्या काळात पु ल देशपांडेंचा, नंतर जयवंत दळवींचा खूप होता. जयवंत दळवी ते ठणठण पाळ म्हणून लिहायचे, आणि आलाणे फलाणे, त्याचा तो ह्युमर मला खूप स्वतःला आवडायचा खूप तो. पण विनोदाचे खूप प्रकार असतात, म्हणजे तसं काही अमुकच असं नाही सांगता येणार. म्हणजे खूप वेगळ्या तऱ्हेने ह्युमर तो येतो, आणि तो सगळ्या तऱ्हेचा ह्युमर चिवी जोशींचा तसं चिवी जोशींचा ह्युमर चिमणाचा असता तो खूपच असा एक त्यांना अत्रेंनी चांगलं हे केलं होतं. चिमणातला ह्युमर जो होता ना, ते चिवी जोशींना अत्रे कोमल विनोदाचे फुलमाळी असं म्हणायचे. त्याला कोमल विनोद म्हणायचे. कोमल विनोद, ते जो चिमणरावचा विनोद जो आहे, चिमणराव पुस्तकांचा. तसे मला स्वतःला खूप दळवींचा ह्युमर खूप आवडायचा, म्हणजे आवडतो त्यांचं ते ठणठणपाळ. आणि त्यांनी जेवढ्या चक्रावून टाकणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या आणि नाटकं लिहिली, ते नातिगोती त्यांचं नाटक आहे. संध्याछाया मी केलं नाटक, मी पण केलं. तसं त्यांनी असं ह्युमर पण लिहिलं, तर तो ह्युमर मला आवडतो. तर शेवटी काय, तुम्हाला एक मी नेहमीच म्हणतो की जसं तुम्हाला एक संगीताचा कान असतो ना, संगीताचा कान असायला लागतो तुम्हाला, तसं विनोद टिपण्याची, व्यंग हेरण्याची नजर लागते. तर ते तसं ते तुम्हाला तुम्ही आपोआप बघता, आणि त्याला तुम्हाला कॉमेडीतले रोज करायला लागेल, विनोदी रोज करायला एक सेन्स ऑफ ह्युमर लागतो, विनोद बुद्धी असायला लागतं. विनोद बुद्धी नसलेल्या माणसाला विनोदी करता येणार नाही. सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ प्रपोर्शन, कारण त्याच्यामध्ये विसंवादी सूर जो आहे तो पकडता आला पाहिजे मला. विसंवादी सूर किंवा व्यंग त्यातलं नेमकं कुठलं, अतिरेक कशाचा होतो का, आजूबाजूला जो खोळेपणा चाललाय, आचरटपणा चाललाय तो, तर कधी कधी त्याचा त्रास होतो. कधी कधी हे वेगळ्या तऱ्हेने व्यक्त करता येईल का असं आपण बघतो. पण आता सध्या काय झालं, ते सगळं एकूण सगळं सेन्सिटिव्ह फार झालं आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला तितकं फ्रीडम, यू हॅव टू बी केअरफुल. असं तसं नसावं खरं म्हणजे. पण पत्रपती बघायला पण या तुम्ही, तर तो या सगळ्या ह्याचा हा सगळा ह्युमर ह्याच्यामध्ये पण आहे. म्हणजे दशावतारामध्ये हे सगळ्या तऱ्हेचे इमोशन्स आहेत. म्हणजे हा बाबुलीचा मिस्किलपण आहे, इरसालपणा कोकणातला आहे ना, म्हणून मला तो रोल आवडला का, कधी हे सगळे शेड्स त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आहेत, ते करून बघता आलं. आणि एक्सप्लोरिंग द कॅरेक्टर अँड एक्सप्लोरिंग युअर सेल्फ, माझ्या व्यक्तिरेखेचा शोध आणि स्वतःचा शोध दोन्ही एका वेळेला करता येणं हे तुमचं नाटाचं भाग्य आहे खरं. बापरे. आणि आम्हाला हे ऑनस्क्रीन बघता यावं हे आमचंही भाग्य आहे. थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि खूप मनमोकळेपणानं गप्पा मारल्यात, आम्हाला खूप छान वाटलं. म्हणजे आम्ही तुमचं नाव खरं तर खूप दिवस आमच्या लिस्टवरती होतं. तुम्हाला आठवतंय का नाही माहित नाही, मी 6-1 महिन्यांपूर्वी तुम्हाला फोन केला होता आणि तुमच्या सवयीप्रमाणे तुम्ही नाही मिळाला होता. नाही, पण आता काय झालं, ते खूप पॉडकास्टसाठी खूपच लोक आमचा यूट्यूब चॅनल आहे, आमचं आता मी कसा पुरा पडणार. बरं, नवीन काय सांगणार ना, म्हणजे असं काही गोष्टी रिपीट होणारच. जरी स्पॅन मोठा असला आणि जरी खूप काही घडलेलं असलं तरी काही गोष्टी रिपीट होतात. पण थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिलात यासाठी. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आणि 12 सप्टेंबरला दशावतार रिलीज होतोय, तर प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघूयात.
सरांनी बरंच त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी दशावतारमधल्या सांगितल्यात. मला वाटतं थिएटरमध्ये बघण्याचाच हा अनुभव घेण्याचाच विषय आहे. आपण नक्की थिएटर्समध्ये जाऊयात. आपण सतत ही ओरड करत असतो, मराठी चांगले सिनेमे येत नाहीत आणि चांगले सिनेमे आले की आपण बघायला जात नाही. तर मला वाटतं चांगला सिनेमा येतोय, आपण बघायला जाऊया. तर धन्यवाद सर तुम्हालाही आणि थँक्यू सो मच. लो बसावा. लो बसावा.